रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, शिवा पार्वती शिवार महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ, वासुदेव हरी, या जय श्रीराम. याच कुंदेन तुषारार्धवला या शुभ्रवस्त्रवृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माची शंकरा, प्रभूती विदैवे सदा, वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशे जाड्या पहा, मूकम करोति वाचा पंगुलंगयते गिरो, यत्कृपातम वंदे नारायण, कृष्ण वंदे जगद्गुरु, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंगाय नमः. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, शिवा पार्वती शिवार महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ, वासुदेव हरी. वाचण्याची सेवा बळीराम शामराव काळे ही करतील आणि सांगणे सेवा सदाशिव विश्वनाथ जगताप ही करतील. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. रावणे क्रोधाने विभीषणावर शक्ती सोडले, लक्ष्मण रणात ध्वजे सारथी छेदुनी रथा, रावण केला आता. असो पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. रणाच्या ठिकाणी राजा रावण विद्याला उभा राहायला गेला, लक्ष्मणावर बाण सोडला गेला. लक्ष्मणावर बाण सोडल्यानंतर म्हणले हातो हाती, कारण का राजा रावणाचा आणि लक्ष्मणाचं युद्ध चाललेलं होतं. रागाच्या भरामध्ये म्हणले खरोखर या बिभीषणाने एवढं केलं म्हणून त्यावेळेला बिभीषणावर बाण राजा रावणाने सोडला गेला. रणे लक्ष्मणे केला विरक्ता, तो राग न मानी लंकानाथा, बिभीषणे केला अश्वघात, त्याशी टपत मारावया. त्यावेळेला म्हणले राजा रावणाचं आणि लक्ष्मणाचं युद्ध चाललं होतं. का लक्ष्मणाने केला हातो हात, मग लक्ष्मणावर राग काढायचा का बिभीषणावर. त्यावेळेला खरोखर म्हणले आपलाच वैर आपल्याला गतू लागला म्हणून बिभीषणावर बाण राजा रावणाने सोडला गेला. लक्ष्मण झाली परता, करीन बिभीषणाचा घाता, तो सोडविना शरणांगता, क्षणार्धन. राजा रावणाला वाटू लागलं बिभीषणाचा कवा घात करीन आणि कवा नाही, परंतु म्हणले लक्ष्मणापासून होईना परता, जरा म्हणले बघलेला या वयानी म्या नक्की म्हणले बिभीषणाला मारावं असा राजा रावणाचा हेतू. बिभीषणाला मारण्यासाठी लक्ष्मण काय जवळ ना आला ना, बिभीषणाला कवा मारीन असं त्यावेळेला राजा रावणाला वाटू लागलं. म्हणतात रावणा परता नवेची लक्ष्मणा, बिभीषणावर आपणा अति निर्वाणा. त्यावेळेला लक्ष्मण थोडं सुद्धा बाजूला होईला, याच्यामुळे रावण तरमळू लागला गेला. कवा हा लक्ष्मण बाजूला होईन आणि कवा मी बिभीषणाला मारीन एवढा राग राजा रावणाचा अनावर झाला. म्हणतात घोडे मारिता रावण हा, वेगी रथ सांडोने जाना, मारावया बिभीषणा करुणे वड्डाना धाविला. बिभीषणाने घोडं मारलं, हा राग म्हणले राजा रावणाने अंतकरणाच्या ठिकाणी धरला होता. का यानं घोडं मारल्यात. मग ही लक्ष्मण थोडा बघलेला होईपर्यंत या बिभीषणाचा मी अंत करीन असा क्रोध राजा रावणाला निर्माण झाला. म्हणतात विभीषण दे कोणी दृष्टी, दात खाये सकट ओटी, त्याच्या नळीचे रक्त गोटे, ऐसा दशे कंठ. राजा रावणाची दृष्टिक्षेप झाला. त्यावेळेला वाटलं गेलं कवा म्हणले याच्या म्हणले या बिभीषणाला मारीन, आणि या बिभीषणाच्या खरोखर म्हणले नरडीचा घोट घेऊन वाटू लागला गेला. एवढा राग अनावर राजा रावणाचा झाला. म्हणतात गाय होय शांती, ऐशी अभिमंत्रुणी शक्ती, सोडली बिभीषणा प्रते लंकापते. राजा रावणाने शक्ती काढली, मंत्र टाकून सज्ज केली. कवा याच्या अंगावर सोडून कवा याचा अंत करीन एवढा राजा रावण उतावळा झाला. कुणाला? सख्या भावाला माराय पाय.
एवढं त्यावेळेला राग बिभीषणाविषयी रावणाला आला म्हणतात. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती त्रिसा छेदणे पाडले शिस्ते निज शरणे. त्यावेळेला म्हणले या राजा रावणाने शिक्ती सोडल्याबरोबर म्हणले तिकडून लक्ष्मणाने बाण हाणला गेला का शरणांगाचं रक्षण करायचं होतं म्हणून त्यावेळेला एक वेळा नाही 3 वेळा शक्तीचा नाश लक्ष्मणाने केला गेला. राखावया बिभीषणा पाठी राखा लक्ष्मणा पाहू न शके रावणा शक्ती छेदणे पाडे. यावेळेला खरोखर शरणांगताचा घात होऊ देऊ नये म्हणून म्हणजे आपल्या पाठीशी बिभीषणाला घातलं होतं. राजा रावण म्हणजे नक्की मारल्याशिवाय राहणार नाही. बिभीषणाने घोडं मारलेला आहे हा राग अनावर झालेला आहे म्हणून त्यावेळेला लक्ष्मण म्हणले बिभीषणाचं संरक्षण करू लागला गेला. शक्ती छेदली लक्ष्मणे ऐशी देखुणी रावणे दुसरी शक्ती सजली त्याने बिभीषण प्राण. बिभीषणाचा जीव घ्यायचा म्हणून राजा रावणाने दुसरा बाण सज्ज केला गेला. सज्ज केल्याबरोबर म्हणले त्यावेळेला म्हणले सावध लक्ष्मण होता. हे राजा रावणाने म्हणले किती बी बाण सोडू द्या माझ्या शरणांगताला मी धक्का लागू द्यायचो नाही म्हणून त्यावेळेला ह्या लक्ष्मणाने बाण जोडला गेला. बिभीषणाचा गेला प्राणा दुजी शक्ती सज्जी रावणा निर्वाणी जाता लक्ष्मणा दोघे जना मरतीला. त्यावेळेला खरोखर म्हणले शक्ती निर्वाणीची आहे आणि ही जर शक्ती सोडली गेली एका बरोबर दुसऱ्याचा बी अंत होईल एवढा विचार रावण करू लागला गेला. आता म्हणले बिभीषणाला मारायचंय त्याच्याबरोबर लक्ष्मण मी मारू असा त्यावेळेला निश्चय रावणाने केला. दुजी शक्ती जोडली म्हणतात. शक्ती छेदली लक्ष्मण ऐशी देखुणी रावणे दुसरे शक्ती सजले त्याने बिभीषण प्राण घेवा. ज्यावेळेला खरोखर या लक्ष्मणाने म्हणले दुसरी बी म्हणले शक्ती म्हणले खंडन केलं गेलं त्यावेळेला म्हणले राजा रावण तिसरी शक्ती जोडण्याचा विचार करू लागला गेला. या बिभीषणाला लक्ष्मण धक्का लागू देना एवढं राजा रावणाने समजून घेतलं गेलं. बिभीषणाचा गेला प्राणा दुजी शक्ती सज्जी रावणा निवारणे जाता लक्ष्मणा दोघे जना मरत. पहिली सोडली दुसरी सोडली त्यावेळेला म्हणले लक्ष्मणाने म्हणले दुसऱ्या शक्तीचा नाश केला गेला. काय करावा आणि काय नाही रगाच्या भरामध्ये म्हणले राजा रावण अनावर झाला. पुढं काय करू लागला गेला. या निवारे दारुणा सोये तोलणी रावणा अनुलक्षणे बिभीषणा सोडे आपणा ती कोपे. शक्ती महान म्हणले खरोखर म्हणले शक्तीच्या अंगामध्ये एवढी ताकद होती की महान ताकद होती म्हणून म्हणले खरोखर ती शक्ती तोलून धरली गेली आणि ती शक्ती म्हणले तो राजा रावण बिभीषणाला मारण्यासाठी सोडू लागला गेला. करावया बंधूची समाप्ती घाव हाने विसाहती प्रयोजुवती दोघी नैनी शक्ती. त्यावेळेला खरोखर राजा रावणाने 20 हाताचं बळ लावलं गेलो आणि ती शक्ती म्हणले खरोखर दाट होत खाऊन हल्ली गेली. संपूर्ण बळ लावलो शक्ती म्हणले अग्नीसारखी म्हणले भड 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 करीत निघालेली आहे. जशी एखादी आकाशामध्ये वीज कडकड कडकड करावी त्या शक्तीनं आवाज केला गेला. शक्ती अनिवार्य दारणा जाणून या बिभीषणा म्हणे माझे न वाचवे प्राणा अचूक मरण माझ्या. रावणाने शक्ती सोडलेली बिभीषणाने दृष्टीनं पाहिली गेली त्यावेळेला बिभीषणाला खरखरा निर्माण झाला गेला. लक्ष्मणा शक्ती येऊ लागलेली आहे आता या ठिकाणी माझा प्राण राहत नाही असं त्यावेळेला बिभीषण मोठ्यानं बोलू लागला गेला. बिभीषण चिंता क्रांता तव स्वमित्र पावला तेथा पाठशी गावणे शरणांगता अभयुक्त स्थापिला. या शक्तीची भीती म्हणले बिभीषणाला निर्माण झाल्या बरोबर म्हणले लगी पळतच म्हणले लक्ष्मण गेला आणि त्यावेळेला म्हणले शरणांगत बिभीषण मग शरण आलेला मरण चितू नये हा म्हणले लक्ष्मणाने मनामध्ये विचार केला. बिभीषणाला पाठीमागे घातलं शक्ती येऊ लागली म्हणतात. बिभीषण शरणांगता सोये सरे रघुनाथा नाही नाही मरावस्था निर्भयता श्रीरामे. त्यावेळेला खरोखर म्हणले या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्राचं वचन आहे म्हणले का तर शरणांगताचं रक्षण करायचं हेच म्हणले त्यावेळेला लक्ष्मणाने जाणून घेतलं. अरे त्यावेळेला लक्ष्मण बोलू लागला गेला
माझ्या रामरायाची कृपा आहे म्हणले, मला सांगितलेलं आहे. म्हणून म्हणले त्यावेळेला म्हणले बिभीषणाला पाठीशी घातलं. आणि शक्ती म्हणले शक्ती अफाट होती, शक्ती दारुण होती. म्हणजे शक्तीला काय म्हणायचं, महान शक्ती, अशी शक्ती येऊ लागली गेली. राम नामाच्या अनुवृत्ती दोघे स्वानंदे नाचती, ते देखुने लंकापती विस्मित चिंती. त्यावेळेला म्हणले रामाचं नाव घेतलं म्हणजे भ्यायचे काय कारण नाही. रामनामाची आवृत्ती त्यावेळेला खरोखर रामनामाच्या जीवावर ह्याला कसलीच भीती नव्हती. मग नाम घेता वाया गेला ऐसा जगी कोणी नाही ऐकला. का नामा पडते तत्व नाही रे अन्यता, आणि वाया पंथा जाशील जणी. त्यावेळेला खरोखर म्हणले नाम घेतल्यानंतर भ्यायचं नाही असा निर्धार त्या दोघांनी केला. आणि नाम घेऊन म्हणले नाचू लागली. मी सोडली दुर्धरा शक्ती, ते मरण भय नाही चित्ती, दोघे स्वानंदे नाचती निर्भयसिती. रावणाला इकडे चिंता लागली हो. या ठिकाणी म्हणले खरोखर एवढी महान मोठी शक्ती मी सोडलेली आहे, आणि ही शक्ती म्हणले आवाज देत निघालेली आहे, आणि इकडं म्हणले नाचायला लागली हो. म्हणून राजा रावण म्हणले यांच्याकडे पाहू लागला गेला. नर वानर नामांकिंता, मरण भया नाही भीता, ते देखुने लंका नाता अति विस्मित. त्यावेळेला खरोखर राम नामांकित वानर सैन्याला बोलले रामाचं नाव घेतलं की भीतीच वाटत नाही हो. आणि आपल्याला आपण घेतच नाही मनापासून, तर भीती वाटल नाही तर काय होईल. मग म्हणले त्यावेळेला म्हणले रावण बोलू लागला गेला. याला म्हणले नुसतं रामाचं नाव काढलं तरी भ्या वाटत नाही. एवढी महान शक्ती म्हणले मी सोडलेली आहे, कडकड आवाज करीत निघालेली आहे, तरी म्हणले रामनामाच्या बळावर वानर मंडळी भेट नाही असं राजा रावणाला वाटू लागलं. आघाज नामाचे महिमाना, पुढील कथा सुंदना, श्रुती घ्यावे अवदाना, शक्ती निवारणा स्वामित्रे. आघात कारण या राम नामाला म्हणले तोंड नाही याच्या बळाने किती तरली हो. अहो किती तरली त्याचं माप नाही. आपल्याला अनुभव नाही, अनुभव येत सांग ते या जगात येत असे. मी न भिकळी काळा मज नामाचा जिवाळा. कारण का नामाचा ज्या वेळेला जिवाळा निर्माण होतो आणि त्याच वेळेला नामाचं महत्व कळतं, तोपर्यंत कळत नाही हो. म्हणून म्हणले खरोखर नामनामाच्या आधाराने ही वानर मंडळी त्यावेळेला निर्भय झालेली आहे. हे राजा रावण दृष्टीनं पाहू लागला गेला. बिभीषणाच्या जगाते रावणे सोडली जी शक्ती, सौमित्र नेले बसवांते, ते युक्ते. त्यावेळेला मारायचं कोणाला होतं, बिभीषणाला मारायचं होतं. म्हणून राजा रावणाने विषाचा जो बोळ लावलं गेलं शक्ती सोडलेली होती, आणि ती शक्ती म्हणले त्यावेळेला येऊ लागली. आणि ही लक्ष्मणाने म्हणले खरोखर या शरणांगताला पाठीशी घातलं गेलं आणि रक्षण केलं. माऊली पुढे सांगू लागले एक शनिवट्टीची मुख्य शक्ती, ते लक्ष्मणा वशक्ती, शक्तीने निवारे शक्ती, पाडली स्थिती दुखंड. त्यावेळेला खरोखर एकशे वटीची म्हणजे महानदेवतेचं तिच्यावर मंत्र टाकून म्हणले ती शक्ती सोडली होती. परंतु त्या शक्तीला म्हणले इकडून प्रत्युत्तर लक्ष्मणाने दिलं गेलं आणि बाणाला बाण मारला गेला. त्यावेळेला दुखंड शक्ती या लक्ष्मणाने केली म्हणतात. काव्या सर्वांगता सौमित्र सदा सावचित्त, त्याने शोभला लंका नाता, त्याने आवृत त्याने भातृघात चुकविला. त्यावेळेला खरोखर या ठिकाणी म्हणले बाण म्हणले रावणाने सोडला, पर लक्ष्मणाने म्हणले शरणांगताला पाठीशी घालून रक्षण केलं. आता रावण तळमळायला लागलो. या ठिकाणी म्हणले माझ्या भावाचा घात चुकवला तर या लक्ष्मणाने चुकवला, नाहीतर म्हणले मी आजचा जीवच घेत होतो असं त्यावेळेला रावण मनाच्या ठिकाणी बोलू लागला गेला. शक्ती पाते जाणा विशेष मरावया बिभीषणा, आडवा येवणे लक्ष्मणा, शक्ती छेदिन त्याने केले. त्यावेळेला खरोखर या ठिकाणी मी शक्ती कशा पाय सोडली, बिभीषणाला मला मारायचं होतं, पण त्यावेळेला नक्की म्हणले हे विघ्न म्हणले या लक्ष्मणाने निर्माण केलं गेलं. आणि त्यावेळेला म्हणले लक्ष्मण तिथं अडवायला गेला. आधी मारिला लक्ष्मणा मग मारिला बिभीषणा, अशा क्रोधे रावणा शक्ती निर्वाणा काढून. आणि म्हणले रागाला दोन शक्त्या सोडल्या समाधान झालं नाही,
तिसऱ्या शक्तीनं म्हणले या म्हणले बिभीषणाचा अंत करीन अशी शक्ती त्यावेळेला राजा रावणानं काढली गेली आणि आता मला याच्यात मेलाच पाहिजे असा निर्धार केला गेला. तिसरी शक्ती काढून राजा रावण पुढं काय करू लागला. तिचे नाव ब्रह्मशक्ती जे निवारेल रघुपती स्वामित्राच्या निजगाते निर्वाणार्थ सोडिता. त्यावेळेला राजा रावणानं विचार केला या लक्ष्मणाला म्हणले ब्रह्मशक्ती निवारण करता येत नाही. एखाद्या वेळेला रामराया करील पर म्हणले या लक्ष्मणाला जमणार नाही. ही जर शक्ती सुटली गेली नक्की बिभीषणाचा घात केल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय रावणाने केला गेला. ब्रह्मशक्ती सोडू लागला म्हणतात. मुख करुणे माझे ख्याते भस्म केल्या दोन्ही शक्ती त्यांनी शोभला लंकापते ब्रह्मशक्ती सोडली. माझी रावणाची कीर्ती होती आणि एवढी कीर्ती म्हणले भस्मान ते नेली म्हणून म्हणले त्यावेळेला राजा रावणाला राग आला. ब्रह्मशक्ती म्हणले भात्यातून काढली गेली आणि तुनीराला म्हणले राजा रावणाने जोडली आणि पुढे काय करू लागला. ना परिचय दुधरा युक्ती मै केली मायक शक्ती त्यांना चले ज्येष्ठ सुरवरा प्रते लंकापते. रावण बी हुशार होतो अडाणी नव्हतं विचार करू लागलं गेलं मायक शक्ती सोडावी तर मला ही म्हणलं खरोखर म्हणले या ठिकाणी म्हणले या देवा धर्माला चालत नाही माईक मग शक्ती निष्फळ होईल. मग म्हणले मुख्यच म्हणले शक्ती सोडली पाहिजे असा रावण त्यावेळेला शक्ती सोडताना विचार करू लागला गेला. त्याने प्राप्तीला प्रजापते मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिगती ब्रह्मावर अनिवार्य त्रिजगती. कारण का ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी राजा रावणाने स्तुती केली गेलेली आहे आणि या ठिकाणी म्हणले मला ब्रह्मशक्ती द्या बरं म्हणले. या म्हणले माझ्या म्हणले भावाला बिभीषणाला मारायचंय म्हणून त्यावेळेला म्हणले ब्रह्मदेवाची स्तुती हा राजा रावण करू लागला गेला. म्हणे रावणा शक्ती सर्वांच्या घेईल प्रणा अवतार पुरुषी जाणा बांधकपणा. त्यावेळेला काय झालं या ठिकाणी ब्रह्मदेवाची स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणला राजा रावणा म्हणला ही शक्ती म्हणले 3 ताळाचा घात करील म्हणली. ही काय साधी नाही पर म्हणले जी काय म्हणले खरोखर म्हणले अयवनी पुतळ देव आहेत यांना नाही रे चालणार म्हणले ते असं त्यावेळेला ब्रह्मदेवाने राजा रावणाला उत्तर दिलं. अवतार पुरुषा प्रती माझी बांधना ब्रह्मशक्ती प्राणना घ्यावे चितेने निश्चिती. जे काय अवतारी पुरुष आहेत त्याला म्हणले हे ब्रह्मशक्ती बांधणार नाही म्हणली. नाता म्हणले हे त्रिजगतामध्ये ही जर शक्ती गेली अनेकांचं म्हणले त्या ठिकाणी अंत करील पण म्हणले अवतारी पुरुषाला म्हणले हे शक्ती बाधक होणार नाही असं त्यावेळेला कोण राजा रावणाला ब्रह्मदेव बोलू लागले. ज्यावरी शक्ती पेरणे त्याने जीवे नाही वाचले अशी ब्रह्मशक्ती रावण लक्ष्मणा कारणे सज्जली. त्याच वेळेला खरोखर आता बरं झालं म्हणली कारण का लक्ष्मणाला मारू म्हणले आणि बिभीषणाला मारू ह्या हेतूने त्यावेळेला म्हणले ती शक्ती राजा रावण सज्ज करू लागला गेला. शक्तीने माराव्या बिभीषणा तो सौमित्र वाचविला आपण समुख लक्ष्मणे लक्ष्मणा काय रावणा बोलता. त्यावेळेला खरोखर म्हणले ही शक्ती म्हणले अवतारी पुरुष लक्ष्मण आहे. आता लक्ष्मणाला वाचविल आणि बिभीषणाला मारील असा त्यावेळेला विचार केला गेला आणि राजा रावण म्हणले शक्ती सोडू लागला गेला. शक्ती निवारण जाणा तो वाचविला बिभीषण आता तुझा घेईन प्राणा शक्ती दारुणा सोडणे. त्यावेळेला राजा रावणाने विचार केला महान शक्ती मी सोडीन आणि आता म्हणले तुझा म्हणले प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही मगाशी वाचवलं म्हणले तुला लक्ष्मणाने म्हणून त्यावेळेला रागाच्या भरामध्ये राजा रावण गर्जना करून बोलू लागला. शक्ती सोडून धारणा तिशी नचले निवारणा हृदय वेगळे संपणा घेऊन प्राणा यायला. आता त्यावेळेला एवढी मानसिकता आहे ही जर शक्ती सुटली गेली तर नक्की म्हणले बिभीषणाचा प्राण घेऊन माघारी येईल
असं त्यावेळेला रावणाने विचार करून ब्रह्मशक्ती सोडू लागला. माझ्या शक्तीचा गाथा चुकीला कळण पुरुषार्थ ऐसे बोलणे लंकानाथा शक्ती सोडिता साठ. आता म्हणले ब्रह्मशक्तीचा कसा घात चुकीवतो आणि कसा नाही म्हणली का. माझ्या शक्तीचा घात चुकीवल्यावर म्हणले खरंच म्हणले लक्ष्मणाला मानलं पाहिजे आणि पुरुषार्थी आहे म्हणलं पाहिजे. बघू आता म्हणले ब्रह्मशक्ती कसा लक्ष्मण चुकीवतो असा रावण बोलू लागला. शक्ती तिजीची कडाडे अभाय सैन्य न पडे झापडे प्रभूच्या पडे पाडे गमना गडाडे. त्यावेळेला शक्तीनं आवाज करी शक्ती येऊ लागलेली आहे. शक्तीचं माऊली वर्णन करू लागलेले आहे. तो ज्याप्रमाणे आकाशामध्ये वीज कडकड कडकड करावी त्याने याप्रमाणे म्हणले विद्युलता जशी चमकावी आणि म्हणले खरोखर सगळ्या भूतलावर म्हणले सगळ्याचं डोळं दिपावतो अशी राजा रावणाने ब्रह्मशक्ती सोडलेली. त्यावेळेला त्या शक्तीनं सगळ्याचं डोळं दिपलं म्हणतात. स्वमित्र आणि रघुनाथा तिसरा वीर हनुमंत याचित नेत्र सावचिता येरो मूर्छिता. आणि त्यावेळेला खरोखर शक्ती येऊ लागली गेली. सगळ्या वानर सैन्याला झापडी पडलो काही दिसना आपल्याला नाही अंधारे येते द्या. तसं झालं त्या शक्तीच्या म्हणले कडकडाने आणि त्या तेजाने. आणि त्यावेळेला म्हणलं त्यामध्ये सावध कोण राहिलं म्हणून महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पहिला म्हणले रामराया सावध राहिले, दुसरा लक्ष्मण आणि तिसरा हनुमंत. हे पुतळ होतं. ब्रह्मदेवाने मगच सांगितलं होतं यांच्यावर ही शक्ती चालणार नाही म्हणून मला हे सावध राहिली म्हणून माऊली वर्णन करू लागले. शक्ती दे कुणी दुर्जरा लक्ष्मण योद्धा वीर धीर मंडळ मात्र सज्जने मात्र. त्यावेळेला खरोखर शक्ती कशी होती महान मोठी होती. जी मोठ आहे त्याला महा म्हणते देव म्हणून ती महान शक्ती म्हणले सोडली गेली. आणि त्यावेळेला ते शक्ती येऊ लागली गेली. येऊ लागल्यावर त्यावेळेला लक्ष्मण म्हणले नुसता साधा सुद्धा डळमळ नाव एवढा शक्तीनं आवाज केला. आता त्यावेळेला मगच सांगितलं का याला झापडीच पडली नव्हती, वानराला पडली पण या तिघा जणाला पडली नव्हती. म्हणून त्या शक्तीला भिनाती अशी अवस्था राजा रावण पाहू लागला. शक्ती कडाडी टाकाकडे लक्ष्मीने विंदुणे बाणे शतदा सांडले छेदुणे घातले पिटून. त्यावेळेला आकाश मार्गाने शक्ती म्हणले विजुलता जशी चमकावी तशी कडकडाट करी देऊ लागल्याबरोबर म्हणले लक्ष्मण म्हणले थोडा सुद्धा डळमळना. मग आता हिच्याकडे बघतो म्हणला. बघतो म्हणून म्हणले या लक्ष्मणाने बाण सोडला गेला. एक बार सोडला गेला. शक्ती महागारी लावली पुन्हा निघाली. पुन्हा दुसऱ्या वारीन तिसऱ्या वारीन तीनदा शक्तीला पिटिवलं म्हणतात. ब्रह्मशक्ती अति निर्वाण गगनी आता कडाकोणे लक्ष्मणाच्या संरक्षणे कृपा वचने वदे रामा. त्यावेळेला खरोखर शक्ती कडकड कडकड करीत आली गेली या लक्ष्मणाच्या वचने. कारण का त्यावेळेला म्हणले यानं 3 बार मला माघारी लावलं गेलो याच्या हातून माझा अंत होतो का काही असं त्यावेळेला शक्तीला वाटलं. आणि शक्ती म्हणले लक्ष्मणाजवळ आली काय बोलू लागली. श्रीरामदृष्टी अवलोकना शक्तीची शक्ती केली क्षणा ब्रह्मशक्तीची देवणी माना राखली निर्वात्वे. त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्राने जाणून घेतलं ब्रह्महत्या कधी आपल्याच्या होऊ नये. ब्रह्महत्येला सावध राहावं बरं का. नाही तर ब्रह्महत्येचं पाप सजासजी फिटत नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हणले त्यावेळेला खरोखर का सांगायचं इथलं ऐकूनच सांगायचं दुसरं काय. म्हणून म्हणले त्यावेळेला ब्रह्मशक्तीचा मान देण्यासाठी लक्ष्मणाला आणि म्हणले रामरायाला यातलं तत्वज्ञान श्रेष्ठ माहीत होतं. म्हणून त्यावेळेला म्हणले ब्रह्मशक्तीला म्हणले जीवदान दिलं पाहिजे असा त्यावेळेला लक्ष्मणाने रामाने विचार केला. श्रीरामे शक्ती केली शिणा त्यावरी लक्ष्मणे वेंदिता बाणा शक्ती पडत पडता जाणा झेली रावणा. रामरायाने शक्ती म्हणले खरोखर क्षीण केली गेली. आणि त्यावेळेला म्हणले या लक्ष्मणाने बाण सोडला होता आणि तो बाण म्हणले खरोखर 3 वेळा त्या शक्तीला माघारी फिरवलं होतं. म्हणून शक्ती जरा म्हणले कॉल मारायला लागली. हो आपण बी कॉल मारतो बघा
अनुकूलम आल्यावर. तशी शक्तीची त्यावेळेला म्हणले या ब्रह्मशक्तीची अवस्था झाली म्हणतात. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी पडती स्थिती रावणे घेवणे हाते हाने पुढती स्वामित्रा. आता त्यावेळेला खरोखर या शेतीच्या ठिकाणी म्हणले तू निष्फळ का होती ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती आहे. मग त्यावेळेला खरोखर लक्ष्मण देखून रावण हाणू लागला गेला येईल म्हणले असं त्यावेळेला शक्तीला प्रत्युत्तर देऊ लागलेले आहेत. शक्ती हानिता जाणा लक्ष्मण विंदिने तीव्र बाणा त्याने भेणे रावणा हाने आपणा दुर्णे. त्यावेळेला म्हणजे जवळ जाऊन हाणावं रावण बी भ्यायचं. म्हणजे त्यावेळेला म्हणजे राजा रावणानं ती शक्ती लांबून हल्ली गेली आणि त्या शक्तीला म्हणले 3 वेळा म्हणले प्रत्युत्तर म्हणले माघारी लावायचं लक्ष्मणाने दिलं. रावण हे शक्ती घेऊन हाते आपुलिया. वय नंबर बघायचा फटकन 1745 46 कुठे येते पण उलटायचं आहे का कुठं 46 खालीवर गुंडा झाला. ही तारीख 46 काय 46 झाली. हां धा रावणे शक्ती सोडणे हाती आपुल्या शक्ती शक्ती सोडे स्वमित्रा प्रते शकोवरते साठोपे. त्यावेळेला खरोखर राजा रावणाचा राग अनावर झालेला होता. शक्ती रावणाने हातामध्ये घेतलेली आहे. बघतो आता म्हणले लक्ष्मणाकडच. म्हणून त्यावेळेला म्हणले ह्या ब्रह्मशक्तीचा नेम लक्ष्मणावर राजा रावणाने धरला गेला. गबळे अंगबळे बाहुबळे प्रतापशिळे शक्ती सोडिता रणकव गगनावसळे कडकडे. त्यावेळेला राजा रावणाने लक्ष्मणाचा नेम धरला गेला. आकाश मार्गाने म्हणले खरोखर गगनातून शक्ती म्हणले या राजा रावणाने रागाच्या भरामध्ये पुन्हा सोडली आणि ती शक्ती म्हणले आवाज करीत लक्ष्मणाकडे येऊ लागली. लक्ष्मण विराते निजळा कदा न सरे मागा पुढा शक्ती छेदले तळतळा निज कुराडा. त्यावेळेला लक्ष्मण म्हणले विद्यामध्ये पारंगत होता. धनुर्विद्येमध्ये पारंगत असल्यामुळं म्हणले लक्ष्मणाने बाण सोडला आणि शक्तीला त्यावेळेला भिना गेला. त्या शक्तीवर भेद करून शक्तीचा आवाज कडकड कडकड मोडून टाकली म्हणतात. मयासुरे नेमली होती जे जे जिथली बाणावरती उरली केवळा ब्रह्मा शक्ती ब्रह्मावर जगता. त्यावेळेला मयासूर रावणाचा सासरा होता. सासऱ्याने जावयाला ही शक्ती आनंद दिली होती आणि त्यावेळेला खरोखर म्हणले ही लागला लोकांवर वापरायला. म्हणून म्हणले त्यावेळेला ही शक्ती त्या ठिकाणी शीन झाली म्हणतात. शक्ती येताची संपूर्ण लक्ष्मणे विंदणे बाणा सत्य लोकावर जाणा अडवे आपणा साठ. त्यावेळेला म्हणले ही शक्ती येऊ लागली गेली. लक्ष्मणाने शक्तीला प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर देऊन म्हणले सत्य लोकापर्यंत तिला म्हणले उडवली. म्हणजे या लक्ष्मणाच्या बाणाने तिथवर पिटली म्हणतात. यानंतर वाचने सेवा सरस्वती बळराम काळे ही करतील आणि सदाशिव जगताप ही सांगणे सेवा करतील. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. शक्ती निजबळे येऊन व्हावे लक्ष्मण बाणे पिठीत जाये शक्ती उसने घेऊ लाहे. त्यावेळेला शक्ती सोडलेली आहे. इकडं म्हणल्या खरोखर ती शक्ती तिकुंड येऊ लागलेली आहे. आता एकामेकाचं त्यावेळेला वाद झाल्यावर म्हणले काय होतं मी त्याचं कवा म्हणले उसने घेईन असं म्हणले. दोन्ही शक्त्या त्यावेळेला एकामेकावर बेतलेल्या आहेत. शक्ती तळपणी गुप्त गती अंगी आदळा बया पयटपती लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविली मागुती सत्य लोक. त्यावेळेला ब्रह्मशक्ती म्हणले खरोखर इकुंड तिकुंड येऊन म्हणले या कधी लक्ष्मणाचा अंत करीन असं त्यावेळेला शक्ती म्हणले या लक्ष्मणाचा अंत करण्यासाठी येऊ लागली.
इकडून तिकडं अशी म्हणले शक्ती घरट लक्ष्मणासह घालू लागली गेली. या लक्ष्मणाने त्यावेळेला म्हणले ती शक्ती ब्रह्मलोकापर्यंत सत्यलोकापर्यंत म्हणले तिला पाठला केला म्हणतात. खडगावया खणाणी शक्ती छेदिता रणांगणी ठिणग्या उसळल्या गगणी जैवी तारांगणी नभशोभा. त्यावेळेला खरोखर या शक्तीला शक्ती जेव्हा ग्रसन करू लागली गेली त्यावेळेला आकाशामध्ये म्हणले ठिणग्या उडू लागलेल्या आहेत आणि त्या ठिणग्याची शोभा म्हणले जसा चांदण्या पडावे द्या चम 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 अशा ठिणग्या म्हणले आकाश मार्गाने दिसू लागल्या. लक्ष्मण सता वचित होऊन शके शक्तिपात हे जाणून लंकनाथ करी छळणार्थ ते ऐका. त्यावेळेला खरोखर म्हणले आता म्हणले लक्ष्मण म्हणले शक्तीला जवळच येऊन देणार का. लक्ष्मण म्हणले सावधगिरीनं युद्ध करीत आहे म्हणून म्हणले आता शक्तिपात शक्ती भेदायची म्हणले की भागारी फिरवायचा म्हणून त्यावेळेला ही म्हणले कला राजा रावणाने पाहिली गेली. आता काय करावं आणि काय नाही म्हणून राजा रावण तळमळू लागला. लक्ष्मण वीर अतिगाडा अचूक संधानी नित्य निधडा शक्ती येऊन निधी अंगावडा लाविले वेडा लंकेश. आता त्यावेळेला राजा रावणाने शक्ती सोडलेली आहे. माझी शक्ती जावी आणि लक्ष्मणाचा प्राण घ्यावा असं राजा रावण बोलू लागला गेला. पण म्हणले लक्ष्मण हा निधड्या छातीचा वीर कारण ही म्हणले युद्धामध्ये महान शक्तिवान आहे माझी शक्ती जवळच येऊन देना म्हणून त्यावेळेला राजा रावण चिंताक्रांत झाला. लक्ष्मण पावया दुचित छळन करी लंकानाथ रणे मारिला रघुनाथ राक्षस गर्जत अति गजरे. त्यावेळेला रावण लय हुशार होता. आता म्हणले खरोखर म्हणले रणाच्या ठिकाणी म्हणले रामच मारावा म्हणून त्यावेळेला म्हणले काय केलं यांनी रिकाम्या राणी कालवा केला म्हणजे तरी म्हणले घाबरल आणि मरल असं त्यावेळेला राखीस आवाज काढू लागली. रावणाच्या निजबाणे राम पडिला रणांगणी लक्ष्मणे कथा हे वाणी काय वाचा म्हणे विकळ गेला. त्यावेळेला खरोखर इकडं म्हणले रावणाचं सैन्य आराडलं. रावणाने सांगितलं होतं ना रामाला म्हणले शक्ती लागली राम विकळ झाला म्हणार म्हणले मोगमच खरं काय सगळा खोट्याचा बाजार. मग त्यावेळेला खरोखर असे आवाज राक्षसाने केला गेला केल्याबरोबर म्हणले इकडं म्हणले शक्ती म्हणले जरा जवळ आलेली होती कोणाची रावणाची. त्यावेळेला म्हणले अहो इथं सुद्धा सांगताना जरा इकडे आमच्या दाजीकडे लक्ष जर गेलो तर नक्की म्हणले बिगाडतो खात तसं म्हणले खरोखर म्हणले माझ्या लक्ष्मणाचं लक्ष म्हणले त्यावेळेला काय झालं अहो जरा विचबिलीत झालं. अहो तोवर शक्ती आली आणि काय करू लागली मन झाले संचित धनुष्य विकळ गेला राम विरे अति दुच्चित तव शक्तिपात आदळला. त्यावेळेला म्हणले नुसतं म्हणले क्षणिक लक्ष म्हणले त्यावेळेला रामरायाकडे गेलो कुणाचं लक्ष्मणाचं. राजा रावणाची खरंच या ठिकाणी शक्ती माझ्या रामाला लागली काय हो म्हणून त्यावेळेला लक्ष्मण म्हणले दूषित झाला. दूषित म्हणजे दोन मन आहे ते माणसाला एक म्हणतो चोरी करून दुसरं म्हणतो नको तसं म्हणले या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाचं मन दूषित झालं माझ्या रामाला लागलं का असं दूषित मन होस तर ब्रह्मशक्ती म्हणले कपाळावर येऊन आदळली म्हणतात. ती भेदता हृदयासी राम स्मरण सौमित्रासी शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीसी लागली. त्यावेळेला खरोखर म्हणले राजा रावणाची ब्रह्मशक्ती आली आणि लक्ष्मणाला लागली गेली पण लागली पण कशी बारक्या पोराने खडा आणावा आणि त्याचा परसे व्हावा एवढीच लागली जास्त काय लागली नाही का. राम नाम अखंड म्हणले मुखामध्ये असल्यामुळं म्हणले नामांकित वीर होता म्हणून त्यावेळेला शक्ती भेद म्हणले फुलासारखा झाला म्हणतात. जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्वदा नरिगे मरण शक्ती बापुडी ते कोणा वर कांती जाणार. श्रीरामाचे स्मरण ज्याच्या मुखात राम आहे त्याला म्हणले भीती नाही म्हणून म्हणले त्यावेळेला शक्ती आली. थोडा भेद केला किती भेद केला मग म्हणले रामनामाच्या बळावर म्हणले कोण तरी म्हणले कोण लक्ष्मण तर लागेला
फुलासारखी शक्ती लागली गेली. एवढं वर्णन त्या ठिकाणी माऊली करू लागले. हृदय लागतांची शक्ती लक्ष्मण विकळ पडता क्षिती ते देखणे रघुपती कृपानुवृत्ती गहिवरला. त्यावेळेला खरोखर शक्ती आली. लक्ष्मणाला भेद केला गेला. लागल्याबरोबर म्हणले काय झालं या ठिकाणी म्हणले खरोखर भेद झाल्याबरोबर रामरायाला कळवळा निर्माण झाला गेला. माझ्या लक्ष्मणाला म्हणले ब्रह्मशक्तीनं स्पर्श केला म्हणून त्यावेळेला रामराया थोडं दुःखी झालं. बघतो म्हणले आता रावणाकडं म्हणून माझ्या प्रभूला राग आला. असावे श्रवती लोचना राम झाला विष्णुवदना लक्ष्मणाचा गेला प्राण कायापणा करावे. त्यावेळेला रामरायाला दुःख झालं गेलं विस्मय झाला. माझ्या लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागावी आणि लक्ष्मणाचा प्राण जावा म्हणून त्यावेळेला रामराया म्हणले खरोखर दुःख करू लागलेले आहेत. काय करावं आणि काय नाही म्हणून प्रभू रामचंद्र काय करू लागले. लक्ष्मण रणी पडल्या जाणा श्रीरामाशी दुःख दारुणा अश्रू धारा श्रवती नयना सबाष्प वचना बोलता. त्यावेळेला रामरायाला घैवर आला किती घैवर आला. डोळ्यातून दोन धारा लागल्या गेल्या. दोन धारा लागता म्हणले एखाद्या माऊलीची लेख लई दिवसात नाही यावी आणि त्यावेळेला तिला बोलायची येऊनी त्याला म्हणायचं भाष्प दाटणं कारण का कंठ दाटून येतो. काय बोलावं किती आनंद झाला याला पारावर राहत नाही म्हणून तसा भाष्प कंठ माझ्या रामाचा दाटून आला गेला. या दुर्जनाची शक्ती लागावी आणि माझ्या लक्ष्मणाचा प्राण विकळ व्हावा म्हणून म्हणले त्यावेळेला म्हणले कंठ दाटून आला गेला. त्याची काळे रघुनाथा क्षणारा होण्या ध्यानस्थ लक्ष्मणा नाही जीव घाता जनोणी धरत आरंभी. त्यावेळेला पुन्हा विचार केला का तरी या ठिकाणी नाही म्हणले लक्ष्मणाचा घात होणार नाही. का होणार नाही अखंड म्हणले नामांकित आहे तो म्हणले म्हणून हे घेतले जाणून आणि म्हणले आता म्हणले पडलाय ना पडू द्या जरा आता म्हणले रावणाकडेच बघू म्हणून म्हणले इथं विद्या आहे ना विद्याच्या ठिकाणी मागे सरायचं नाही म्हणून त्यावेळेला असा निश्चय विद्याचा रामाने केला. काय करू लागले. मारावया रावणा काळा कृतांत प्रयाग्नी पूर्ण तैसा खवळला रघुनंदना धनुष्य बाण सज्जून. रामाने लगे हातामध्ये धनुष्यबाण घेतला गेला. एखादा काळ यावा जीव घेऊन जावा. काळ कृतांत खवळला कारण तिथं ती जर बारी आली का नाही सुटी नाही म्हणून त्यावेळेला जसा काळ यावा आणि यमाने जीव घेऊन जावा. एवढा राग आला रामाला अनावर झाला गेला. काळ कृतांत खवळावा असा विद्याला उभा राहिला. येता श्रीरामाचे बाण त्या सेना चले निवारणा तेने गजब दिल्या रावणा पळे आपण अति धाके. त्यावेळेला माझ्या प्रभू रामाचं बाण भात्यातनं काढला तुनेराला जोडला गेला बाण सन 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 सुटू लागलं गेला. राजा रावणाला रणाच्या ठिकाणी धीर धरवना गेला अशी अवस्था रामबाणाने केली. लक्ष्मणाचे क्षोभे जाणा रामे मांडले निर्वाणा विंदिता बाण घेला प्राण धाके रावणा पळे. रामाच्या म्हणले हृदयाच्या ठिकाणी म्हणले लक्ष्मणाला बाण लागलेला राग आहे म्हणून म्हणले त्यावेळेला म्हणले रामाला राग आला. बाण सोडू लागला गेला. त्या बाणाने माझा म्हणले इथं निभाव लागतो का नाही हो आता जावं पळून म्हणला असा म्हणले त्यावेळेला रावण विचार करू लागला गेला. उठाउठी गुप्त राहता सैन्य गोटी तरे रावण धाके पोटी राम शरवृष्टी सहा वेणा. आता त्यावेळेला रामाचं जर बाण आलं गेलं तर ते आपल्याला सण होणार नाही. तो आता कुठं जरी सैन्याच्या म्हणले टांगड्यात लपून बसावं तरी बी म्हणले बाण जर लागलं गेलो जीव जाईल म्हणले म्हणून म्हणले रामाचं बाण सण होणार नाही. तो असं रावण या रामबाणाचा विचार करू लागला. जैसा का चंडावत मेघा करीत हातात तैसा रावण सैन्यांता सोये पळत अति धाके. यावेळेला म्हणले आकाशामध्ये आबाळ यावं आणि वारं सुटावं असं वारं सुटावं सगळं आबाळ घालवावं त्याने याप्रमाणे म्हणले रामाचं बाण येऊ लागलं गेलो आणि रावण आबाळासारखा गेला घेऊ होता आबाळ पर गेलो तसं म्हणले रावण म्हणले सैन्यातनं गुपचूप म्हणले लपून पळून गेला. राम वीर जगजेठी न लागे पतया पाटी
रावण निज सैन्याचे गोटी अति संकटी राहिला. त्यावेळेला राम कसा आहे, जगाचा जगदेटी, सगळं जग त्याच्या अधीन आहे. मग त्याला काय कमी आहे गाव? सगळ्याचा हृदय असा असून वेगळा, सगळ्याचा सांभाळ करून वेगळा, असा राम जगजेटी. आणि याचं जर बाण आलं गेलो तर म्हणले आपला जीव जाईल. म्हणून रावण म्हणले त्यावेळेला म्हणले रामाच्या भेन पळून गेला म्हणतात. श्रीरामे नेम केला आपण रणे मारावा रावण, रावण सैन्य राहिला लपण आपण वांचविले. आता ज्यावेळेला रामाला वाटलं का मी पण केलता म्हणले रावणाला जाऊन द्यायचं नाही, आज जीवच मारावं, परंतु म्हणले त्यावेळेला म्हणले आपण वाचवावे. मन म्हणले रावणाने आज जीव वाचवला म्हणला का, पण त्याच्या पाठीमागे लागणं काही खरं नसतं आणि ते सूर्यवंशाचं ब्रीद बी नाही हो. म्हणून त्यावेळेला आज रावण वाचला म्हणला माझ्या हाताने, राम राया म्हणू लागले. रणे असता लंकानाथ विषाद काळ नव्हेत, सौमित्र करावा सावचित्त हाची पुरुषार्थ म्हणले आता काय टाइम नाही म्हणले ते का. लक्ष्मण म्हणले इकडं पडलेला आहे, कुठं रावणाच्या मागं पळायचं रावणाला मारायचं. मग म्हणले त्यावेळेला म्हणले आपल्याला ग्रह चांगला नाही म्हणले. मग आता म्हणले लक्ष्मणाकडे बघितलं पाहिजे असा रामरायाने विचार केला आणि पुढं काय बोलू लागले. रावण लपोणी रणमेळी राम येऊणी सौमित्राजवळी, शक्ती भेदोणी हृदय कमळे धरातळी प्रवेशली. त्यावेळेला खरोखर म्हणले गेलं रावण पळून, राम विविधातनं माघारी आलं, लक्ष्मणापाशी आलो आणि लक्ष्मणापाशी येऊन म्हणले त्यावेळेला म्हणले शक्तीभेद झालेला होता. रामराया म्हणले बघू लागलेले आहेत. जैसा सर्प प्रवेशे वारुळे तैशी शक्ती भेदली हृदय कमळी, ते देखोणी ते वेळी राम कळवळी बंधू स्नेह. त्यावेळेला खरोखर एखादा सर्प वारुळा जावा त्याने याप्रमाणे बाण आला गेला, रामाच्या लक्ष्मणाच्या हृदयामध्ये घुसला गेला. घुसल्याबरोबर म्हणले ती शक्ती म्हणले घुसून पाताळात गेली हो. एवढा म्हणले शक्तीनं भेद केला. म्हणून त्यावेळेला रामाने हे पाहिलं, त्यावेळेला राम काय बोलू लागलेले आहेत. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जाणा, वांचवा वया लक्ष्मणा करी स्पर्शन अमृत हस्ते. त्यावेळेला खरोखर म्हणले ही शक्ती लागलेली आहे. रामाला कळवळा निर्माण झाला गेला आणि शक्तीच्या भोवतानी माझ्या रामाने म्हणले अमृताचं म्हणले खरोखर हात फिरविला गेला. ह्या शक्तीनं माझ्या लक्ष्मणाचा प्राण तरी वाचावा म्हणून म्हणले त्यावेळेला हात अमृत तुल्य रामाने फिरविला म्हणतात. शक्ती भेदली हृदयांत तिसे श्रीरामे लावणी हात, सोये उपडू पाहता बहुत वर्जित नाना युक्ती. त्यावेळेला खरोखर म्हणले आता या ठिकाणी शक्ती हृदयात घुसलेली आहे. शक्तीला रामाने धरलं गेलं, शक्ती उपडावी का नको असं त्यावेळेला रामराया म्हणले विचार करू लागले. शक्ती उपडतांची जाणा लक्ष्मणाचा जाईल प्राणा, एक माहिती ऐसे आपण सर्वता जाणा न करवे. काय काय त्यावेळेला रामरायाला सांगू लागली. रामरायाच्या मनामध्ये आलो शक्ती जर म्हणले उपसली गेली नक्की म्हणले रक्त भडभड जाईल आणि लक्ष्मणाचा प्राण जाईल. मग म्हणले असं नाही केलं पाहिजे. आता त्यावेळेला रामरायाने विचार केला, शक्ती उपडायची मल्ल्याली रहित केली म्हणतात. बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपेक्षुणी नाना युक्ती, शक्ती उपडी निज हस्ती कृपामूर्ती कृपाळू. त्यावेळेला राम करता करविता ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला सांगायची काय गरज नाही हो. म्हणून बाप कृपाळू शक्तीला हात लावल्या बरोबर म्हणले शक्ती उपडल्यासारखी झाली. लक्ष्मणाला काही दुःख होईना अशी अवस्था त्यावेळेला अमृत तुल्य रामाने केली. श्रीरामे लावितांची हात शक्ती झाली वीर्य हात, लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हातात होऊन. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचा परिचय म्हणले त्या शक्तीला झाला, म्हणजे बाण हृदयात घुसलेल्या त्या बाणाला झाला. झाल्याबरोबर म्हणले ते शक्ती म्हणले हातोहात अमृत तुल्य झाली गेली. लक्ष्मणाला म्हणले शक्तीनं कसली इजा केली नाही हो. एवढा म्हणले प्रभू रामचंद्राने म्हणले शक्तीला हात लावल्या बरोबर झालं म्हणतात. ब्रह्मा वरदोक्ती पुरती हृदयी रुतली ब्रह्मशक्ती, ते श्रीरामे धरणे हाती स्वलीला युक्ती छेदिली. त्यावेळेला प्रभू रामचंद्राची लीला आगाध आहे. स्वलीला स्वतःची लीला आहे ती.
करता करविता ब्रह्मांडाचा म्हणजे परब्रह्माचा अवतार आहे. म्हणून म्हणजे शक्ती त्यावेळेला वैर निर्वैर केली गेली. ब्रह्मदेवाची शक्ती होती आणि तिनं वैर साधला होता. पण त्यावेळेला म्हणजे रामाचा परिचय झाला, निर्वैर शक्ती झाली म्हणतात. शक्ती उपडिता रघुनंदना ते संधी साधोणी रावणा श्रीरामावरी वर्षे बाणा अति दारुण साटोपे. अहो त्यावेळेला खरोखर म्हणले शक्ती म्हणले या ठिकाणी निर्वैर केली गेलेली आहे. पुन्हा घेता शक्ती उपडिता रघुनंदना ते संधी साधोण रावणा श्रीरामावरी वर्षे बाणा अति दारुण. आता त्यावेळेला रावणाली म्हणले पळता पळता माघारी फिरला आणि म्हणले त्यावेळेला म्हणले येणं म्हणले खरोखर म्हणले ही शक्ती म्हणले ब्रह्मशक्ती लागलेली म्हणले रामाने म्हणले उपडली का काय हो. म्हणून म्हणले माघारी बघितलं राम बसलाय तर म्हणले साधावा आपलं. म्हणून म्हणले त्यावेळेला रावण रामाला बाण मारू लागला गेला. रावणाचे एता बाण राम माने तृणा समाना स्वहस्ते उठवून लक्ष्मणा दे आलिंगणा अति प्रीती. अहो त्यावेळेला खरोखर म्हणले रावणाचं बाण येतेच आहे गावात पडले आणि रामाच्या अंगावर पडू लागलं. त्यावर म्हणलं गावात पडल्याने पडतं तणा समान मानले गेले आणि लक्ष्मणाला म्हणले उठवून थोडं रामाने बसवलं. पुढं काय कथा झाली. हनुमान सुग्रीवादी जाणा पाचारोणी मनर्गणा श्रीराम साधी आपणा न्यावया लक्ष्मणा स्वस्थाना. त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्राने हनुमंताला सुग्रीवाला जांबवंताला बोलवलं याला म्हणले घेऊन जावा म्हणल्यानंतर त्यावेळेला एवढं माझ्या वानर मंडळीला प्रभूंनी काम सांगितलं. पुढे रामराया काय करू लागलेले आहेत. चातकासे मेघ निववी जीवनेसी देवी निववा लक्ष्मणासी तव रावणासी मी वधिना. वानर मंडळीला सांगितलं गेलं या लक्ष्मणाला म्हणले घेऊन जावा. जसा म्हणले खरोखर म्हणले पावसाचा वर्षाव व्हावा आणि म्हणले पावसाने तो थेंब तोंडात झेलावा. त्याने याप्रमाणे आज्यात उचला आणि आज्यात म्हणले खरोखर याच्या जीवनाचं रक्षण करा. एवढं त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्राने या वानर मंडळीला सांगितलं. आजी पृथ्वीचे माझे रणा पृथ्वी देखील रावणा के रावा अराममय जाणा जग संपूर्ण देखाला. अहो त्यावेळेला खरोखर आज म्हणले या पृथ्वीभूतलावर म्हणले खराच रावण आहे बर का. रावणाने मोठा पराक्रम गाजवला गेला. इकडं म्हणले रावणाला वाटलं बघितलं म्हणला मी रामाला. असं त्यावेळेला दोघांचं म्हणले त्या ठिकाणी संभाषण झालं. राम नामी नये मरणा तो राम केवी मरे आपण रणे निमाला रावणा अवघे जण देखाला. आता त्यावेळेला म्हणले या ठिकाणी म्हणले राम म्हणलं तरी माणूस मरतच नाही हो. मग आता राम कसा मरायचा. नक्की म्हणले आपल्याला आज मरण आल्याशिवाय राहत नाही. राम युद्धाला उभा राहिला म्हणून राजा रावणाला वाटू लागलं. राम जगाचा आत्मा रामा जेथे नरिगे जन्म मरणा रावणासी मरण धर्म आलोट मरण पै आले. आता नक्की म्हणले या ठिकाणी म्हणले ज्या अर्थी राम म्हणले युद्धाला उभा राहायला गेला त्या अर्थी आलोट मरण इथनं आपण जिवंत जात नाही असं राजा रावणाचं मन राजा रावणाला बोलू लागलं. राम चैतन्य विग्रहे राम देहीचा विदेही राम द्वंद्वातीत पायी राम ठाईच्या ठाई परब्रह्मा. आता त्यावेळेला राम परब्रह्माचा अवतार आहे. राम म्हणले खरोखर म्हणले देहीचा विदेही. देहीचा विदेही म्हणजे काय हो. तुमच्या विद्यात तेच आहे माझ्या विद्यात तेच आहे म्हणजे हा म्हणले खरोखर म्हणले देहाच्या वेगळा झाला का नाही म्हणून देहेचा विदेही असा राम आहे. म्हणून त्यावेळेला म्हणले हा राम आपल्या बाणाने मरणार नाही. राजा रावण विचार करू लागला. रामे विना सर्वथा तिळभरे ठाव नाही रिता मिथ्या जन्म मरण वरता पुढील कथा अवधारा. ज्यावेळेला रामा वाचून म्हणले खरोखर म्हणले तिळभर सुद्धा जागा रीती नाही. म्हणून संत म्हणतात जळी तळी काष्टी पाशाने जेते तेथे वनमाळी अशी त्याची वर्णन सुंदर केलेली आहे ती. म्हणून म्हणले खरोखर रामाशिवाय म्हणले रीता ठाव नाही. राम माझ्या बाणाने मरणार नाही. रावण विचार करू लागला गेला. शिबिरा धाडो लक्ष्मणा बाणे विंदिता रावणा त्यावरी श्रीराम आपण
शोभला दारुण आता त्यावेळेला म्हणले सगळ्या वानर मंडळीला सांगितलं, लक्ष्मणाला म्हणले हाज्यात उचला आणि शिबिराच्या ठिकाणी घेऊन जावा एवढं सांगितलं. बघतो म्हणले रावणाकड, म्हणून म्हणले रामाने म्हणले बाण घेतला, तुनिरातला बाण म्हणले धनुष्याला लावला. बघतो म्हणले रावणाकड, म्हणून विद्याला राम उभा राहिले. ज्या लागी सुग्रीवा राजवदना, ज्या लागी सुग्रीवा राजदाना, ज्या लागी आणिले वानरगणा, तो मारिना जी रावणा निर्वाण बाण. रामाला रागाला रागाच्या भरामध्ये म्हणलेला आहे. जसं म्हणले वाळी मारला आणि सुग्रीवाला राज्यदान केलं, तसा आज म्हणले रावण मारीन आणि विभीषणाला दान करीन राज्य. एवढा रामाला राग आला आणि एवढं कार्य करायचं ह्या रामरायाने ठरवलं. ज्या लागीच आणोना पाषाणा, समुद्री केले सेतू बंधना, तो मारेन रावणा निर्वाण बाण विंधवणी. ज्याच्या पाय म्हणले एवढं कष्ट केलं, समुद्रावर 400 कोसाचा म्हणले पूल बांधला गेला आणि शितू बांधून म्हणले याला माराय आलो आणि याच्या पाय आलो म्हणले. मग आज म्हणले हे कामच करून टाकावं म्हणून म्हणले राजा रावणाला राग आला गेला आणि राम युद्धाला उभा राहिला. माझ्या युद्धाचा चमत्कार देखो तो सुरनर किन्नर, सिद्ध चरण विद्याधरा, देखो तो समग्र सुरसिद्ध. असो म्हणले आज युद्धाला उभा राहिलेला आहे. राजा रावणाला मारल्याशिवाय सोडायचं नाही एवढा निश्चय माझ्या प्रभू रामचंद्राने केला गेला. आणि बघावंच मला आज राजा रावणाचं माझं युद्ध, म्हणून मला सगळ्या देवानी यावं आणि बघावं. आज शेवट करतो असं रामराया म्हणले रावणाला मारण्यासाठी बोलू लागलेले आहेत. रामे करुणी दुर्धर रणा, मारिला अति गर्वी रावणा, पुढे पृथ्वीवरी जाणा, हे पुढती पुराण सुरसिद्ध. अहो त्यावेळेला खरोखर म्हणले आज म्हणले निश्चय केलेला आहे का या राजा रावणाला मारायचं आणि हीच कीर्ती म्हणले पुढं पुढं म्हणले खरोखर वारंवार चालल म्हणले. एवढा निश्चय राम करू लागलेले आहेत. ऐसे बोलोणी रघुपती सुवर्ण पुंखी भलहाती, सतेज घेऊन धगधगिती लंकापती विंधीला. अहो त्यावेळेला म्हणले रामरायाने भात्यातून सुवर्ण पंखी नावाचा बाण काढला गेला. बघतोच म्हणले आता याच्याकड, म्हणून म्हणले त्यावेळेला राजा रामाने बाण सोडला म्हणतात. रावणे सजोनी बाण रणे विंधीला रघुनंदना, समूळ नारांचा शरदारुणा, विंधी आपण लघु वेगे. आता तिकुंड रावण आणि कुंड राम एकामेकावर त्यावेळेला बाण सोडू लागलेले आहेत का. युद्धाच्या ठिकाणी घनघोर युद्ध दोघांचं सुरू झालेलं आहे. त्यावेळेला काय कथा झाली. सुटले दोहींचे शरजाळ, भूतळ आणि अंतराळ, बाणे कोंदले दिग्मंडळ, कुळाचळ कोंदले. त्यावेळेला दोघांचं बाण येऊ लागलो. तिकुंड रामाचं बाण इकुंड रावणाचं बाण. आता त्यावेळेला म्हणले खरोखर किती बाण सोडलो. कोंदले कुळाचळ, कारण का सगळ्या आकाशातनं बाण दिसू लागलो, सगळ्या भूतलावर बाण दिसू लागलं गेलो. एवढं म्हणले चंद्र सूर्य झाकाजोग बाण सुटलं म्हणतात. दोघे वीर अति उद्भट, वारया वाहून देती वाट, शस्त्रे हरिता खनखनाट, हव्य वाट उठिला. त्यावेळेला दोघं वीर कसं होतं उद्भट म्हणजे सारखं, तिथं काय कुणी कुणाला कमीच पडत नव्हतं. म्हणून म्हणले त्यावेळेला म्हणले दोघांचं युद्ध घनघोर चालू झालेलं आहे. ही त्याला शरण मागण ही त्याला शरण, असं युद्ध म्हणले उद्भट वीरांचं सुरू झालं गेलं. शस्त्रे हाणिता बळून मिळे, ठिणग्या उठती अग्निकलोळे, बाण जाती अंतराळे, आतुर बळी रणयोद्धे. दोघं युद्धामध्ये पारंगत असल्यामुळं एकामेकाच्या बाणाला बाण लागू लागलं गेलं. त्यावेळेला आकाश मार्गाने म्हणले ठिणग्या उडू लागल्या गेल्या, तडातड बाण तुटून खाली पडू लागले गेलो. एवढा दोघाच्या बाणाचा वेग जोराने जायचा, एकामेकाची शस्त्र तोडू लागलेले आहेत. श्रीरामांचे दुर्धर बाण निवारून शके रावण, बेदोणी अंगत्राण अंगी संपूर्ण आदळती. आणि त्यावेळेला दोघांचं विभान म्हणले कसं होतं दुर्धर होतं. दुर्धर म्हणजे दोघं बी कमी पडत नव्हती. तिकुंड वेगाने बाण आला, रामाने तोडावा, रामाचा बाण वेगाने गेला, रावणाने तोडावा.
असं दोघांचं युद्ध चालू झालं. धनुष्य छेदिले हातींचे हाती, रथींचा मारिला सारथी, रथींचे वारू पाडले क्षिती, केला विरथी लंकेशा. अहो त्या वेळेला काय झालं, रामरायाने बाण सोडला आणि रथीच्या रथी का सगळ्या रथाचं वाटून गेलं, घोडं मारलं. आता त्यावेळेला म्हणजे दुसरा बाण एक मारू आणि याचा टोप खाली पाडू असा रामरायाने विचार केला. छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात, पंचवा झाला कळापात, रणी रघुनाथ खवळला. रामाने त्यावेळेला बाण सोडलं गेलं, घोडं चार मारलं गेलं, सारथी मारला गेला, रथाचे तुकडे तुकडे केलं. राजा रावणाचे म्हणले डोक्यावर म्हणले मुकुट असतो आणि ती मुकुट नेमका म्हणले राजा रावणाचा रामाने खाली पाडला गेला. छेदा वया दशकंठे रामेश्वर सज्जिले नेटी, तव रावणे देखोनी पाटी, उठा उठी पळाला. त्यावेळेला ह्या प्रभू रामचंद्राने राजा रावणाचं बाण सगळं तोडलं गेलं. तोडल्याबरोबर म्हणले आता काय करायचं, म्हणून म्हणले त्यावेळेला आता आपला जीव जर वाचवायचा म्हणलं आपलं म्हणले या ठिकाणी म्हणले काय झालं, अपजय झाला. म्हणली का झाला, डोक्याचा मुकुट खाली पडला, युद्ध करायला मुबाज नाही म्हणले आपल्याला. म्हणून म्हणले आता लंकेची वाट धरून पळून जावं. रावणाने विचार केला म्हणतात, रणी मारावा लंकनाथ, निर्वाण नेमी आला रघुनाथ, रावण पळवणे बुद्धिवंता, जीवघात चकविला. त्यावेळेला रामाने नेम केला, नक्की म्हणले जाईन राजा रावणाला मारीन. म्हणून म्हणले आता आपला जीवघात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणले आपण लंकेच्या वाटेने पळावं, म्हणजे जीव वाचला तर वाचला असा त्यावेळेला रावणाने विचार केला. रामे मारावे रावणासी, रावणाची बुद्धी कैसी, पळून रण भूमीसी, आपणासी वंचविले. यावेळेला रामाने निश्चय केला याला मारावं, परंतु आता त्यावेळेला काय केलं रावणाने, आपला जीव वाचवला पाहिजे म्हणून त्या रणाच्या ठिकाणावर म्हणले पळ काढला. पळ काढल्यावर म्हणले रामाचं ब्रीद असं होतं, सूर्यवंशाच्या ठिकाणी म्हणले खरोखर पळतेच्या पाठीमाग लागायचं नाही आणि त्याला मारायचं नाही असा त्याचा नेम होता. म्हणून त्यावेळेला राम गप्पा बसले. राम न मारी पळत्यासी, हे कळले आहे रावणासी, पळून लाग वेगेसी, आपणासी वंचविले. त्यावेळेला रावण हुशार होतो आणि राम म्हणले खरोखर आपण जर पाठ फिरवली आपल्याला म्हणले जीवदान दिलंच, राम नक्की मारित नाही हे रावणाला कळत होतं. म्हणून म्हणले आता इथून आपण पळून जावं, आपला जीव वाचवावा असा विचार रावणाने केला. रावण म्हणले रणातून पळून गेला. राम बाणी जर्जरीभूत, रावण झाला तात, काही न चले पुरुषार्थ, मागे पळत अति. रामाने बाण सोडलं, त्या बाणाने म्हणले जर्जर भूत हे रावण केला गेला, जारीला आला गेला आणि जारीला आल्यामुळं रावणाने पाठ धावली. रावण म्हणले रणातून पळून गेला म्हणतात. लंकेचा जो लंकनाथ, आप मानला रणांत, मोकळ्या केसी पायी पळत, गाई कुंतत अति दुःखी. यावेळेला रावण आता रामाचं बाण लागलं गेलं, दुःख झालं, घाव लागल्यावर माणूस दुःखी होतो ना. आता तसंच म्हणले आता जीव वाचविण्या पाय काय करायचं असतं, जीव वाचला पाहिजे ना. म्हणून म्हणले तसाच कॉल व्हायना पण लंकेच्या वाट्याने दमानी चालना पळायला लागला. भ्यालय माणसाला मोठं म्हणून रावणाने भीतीच्या पुठी जीव वाचविला गेला. मेघ उडती चंडवाते, गजा पळती साबी खाते, करोड पळवी सळपाते, ते रावणाते श्रीरामे. आभाळ्यावन वारे निघालावं, एखादा आकाशातून गरुडेवान सर्पानी बिळात दडावं, तसं रावण म्हणले पळून गेलं दडलं म्हणतात. या परी सोये रावण सांडून गेला रणांत, पुढील कथानुसंधान सावधान अवधारा. म्हणले राम रावणाचं युद्ध चाललं होतं, राम ऐकन असं दिसलं, रावण पळून गेलं आणि जीव वाचविला गेला. आता म्हणले कोणी मारील का नाही ना, अशा इथून रावण पळाला. एका जनार्दना शरणा, रणी पळवून रावणा, उठवा वया लक्ष्मणा,
कृपाळू पूर्ण प्रतला. त्यावेळेला आता म्हणले रावण तर गेलं पळून, मारायचं होतं पण हुकलं. मग राम म्हणजे कसा होता? कृपाळू होता. कारण का रामाची एवढी कृपा जर झाली गेली तर त्या व्यक्तीला भ्याच नाही हो, एवढी कृपा होती. म्हणून लक्ष्मणाविषयी कृपा निर्माण झाली गेली. चला म्हणले आता लक्ष्मणाला तरी पाहूया. म्हणून राम म्हणले त्या रणातनं माघारी फिरलो, शिबिराकडे येऊ लागले. राम स्वानंद कृपाळू, राम सप्रेम स्नेहाळू, राम सोये दीन दयाळू, प्रणत पाळू श्रीराम. राम कसा आहे? कृपा झाली तर म्हणजे खरंच त्याला काय कमीच नाही. राम कसा आहे? दिन म्हणजे दुबळ्याचा म्हणले त्यावेळेला काय वारी आहे हो? त्या दिन दुबळ्याला कधी राम धक्का लागू देणार नाही राम. आणि त्यावेळेला दयेचा सागर आहे हो. दया बी रामाला तेवढीच आहे. आता सांगायचं म्हणल्यावर मागचं घ्यावं लागतं. मग माणसं म्हणते ती माग कशाला गेला. मग त्यावेळेला दया रामाच्या हृदया ठिकाणी लय आहे. मग त्यावेळेला राम कसा आहे म्हणून शेवट सांगितलं गेलो. सागर आहे सागर. सागर म्हणले कसा आहे हो? सगळ्या म्हणले पृथ्वीतल्या नद्या जरी गेल्या तरी म्हणले ते सण करून घेतं, तेवढं पाणी साठी होतं. म्हणून म्हणले सगळ्या जगाचा अपराध जरी झाला गेला तरी त्या रामाने म्हणले सण केला आणि साठीवला. काला राम कोणाला तुला वाईट आहे म्हणायला नाही ना. एवढा अपराध सहन करायचं सामर्थ्य प्रभू रामचंद्राजवळ आहे. म्हणून म्हणले देवादी देवाचं वर्णन शेवटच्या ओळीमध्ये केलं. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धखंडे का करट्य कया लक्ष्मण शक्ती भेद नाम त्रिचत्वारिश मोध्याय गुणः राम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय. शिवा पार्वते शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गणेशाय नमः. रणी दंडोणी रावणासी सावध करावे सौमित्रासी. राम आला अति स्नेहेसी जीवी जीवाशी जीवना. मग ह्या असणाऱ्या म्हणले त्या लक्ष्मणाला म्हणले शक्ती लागलेली आहे म्हणले. आणि ते शक्ती म्हणले लागल्यामुळं म्हणले त्या प्रभू रामचंद्राने काय केलं पाहिजे? आता त्या जीवाला दंड देऊन म्हणले त्या असणाऱ्या प्रभू राम लक्ष्मणाला सावध केलं पाहिजे. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्धन सखा आत्माराम आपण राम परिपूर्ण परब्रह्म. हा मग ही प्रभू रामचंद्र कसे आहेत तर म्हणले परब्रह्म म्हणले सगळ्यात भरून राहिलेले आहेत म्हणले. आणि भरून राहिल्यामुळं म्हणले हे शक्ती म्हणले त्यांच्या पुढे काय करणार आहे म्हणले ती त्या असणाऱ्या म्हणजे शक्ती ते प्रभू रामचंद्र म्हणले नाही त्या लक्ष्मणाला त्या शक्तीपासून सोडवतील. तो आपण वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पांते मरणासेना. मग ह्या असणाऱ्या म्हणले प्रभू रामचंद्राची म्हणले असणारी भक्ती करणारा असणारा हा लक्ष्मण आहे म्हणले. आणि तो त्या असणारा जे काय मरण आहे ना ते मरण म्हणले किंवा धोका त्या लक्ष्मणाला म्हणले बिलकुल नाही असं म्हणले हे भक्त आहेत म्हणले. राम निज ज्ञानी अति समर्थ तोही वानरांचे विचारात अनुसरला स्वय वर्तत अनुचरिता लक्ष्मणे. मग ही आता शक्ती लागलेली आहे. आता ही शक्तीचं निवारण कसं करायचं हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणले विचार केलेला आहे म्हणले. आणि त्या सगळ्या वानराला बोलवून घेतलेला आहे. आणि बोलवून घेऊन म्हणले वानरांचा म्हणले आता म्हणले त्या ठिकाणी विचार घ्यायला लागलेला आहे. भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदना तरी मनुष्य नाट्य विडंबना स्वयापणा धावित. मग ही प्रभू रामचंद्र कसं आहेत भूत म्हणले असणार पाठीमागचं बी जाणणार आहेत म्हणले पुढचं भविष्य असणार ती बी जाणणार आहेत म्हणले. पण त्या असणाऱ्या भाईतकारी असणारे जे काय म्हणले सगळ्या भक्तांना दाखवायचंय जगाला दाखवायचंय की ह्या प्रभू रामचंद्राला काय समजत नाही
आणि सगळ्याचा विचार घेऊन आता पुढे काय करायचं असं म्हणले हे प्रभू रामचंद्र म्हणले मनाच्या ठिकाणी ठरवत आहेत. विकळ देखोणी लक्ष्मण जाणोनी भविष्याचे चिन्ह व्रथा करी विलपना तेही लक्षण उदारा. ही लक्ष्मण म्हणले असणारा शक्ती लागल्यामुळे म्हणले मूर्छित पडलेले आहेत म्हणले आणि मूर्छित पडल्यामुळं म्हणले लोकबाह्य दुःख म्हणजे त्या असणाऱ्या लक्ष्मणाला पाहून म्हणले त्या प्रभू रामचंद्र मोठं दुःख करायला लागलेले आहेत, विलाप करायला लागले आहेत. असं म्हणले बंधू म्हणले लक्ष्मणा लक्ष्मणा असं असणारं दुःख म्हणले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी मांडलेलं आहे. लक्ष्मण देखोनी रुधिरोक्षित धरोणी सुषणाचा हात बंधुसने कळवळीत काय बोलता श्रीराम. मग ही लक्ष्मणाला पाहून म्हणले प्रभू रामचंद्र मोठं दुःख करायला लागलेले आहेत म्हणले आणि त्या लक्ष्मणाचं रक्त बंबाळ असं झालेलं पाहिल्याबरोबर म्हणले त्या सुशीन वैद्याला म्हणले प्रभू रामचंद्र मला काय झालंय काय करायचं असं म्हणून म्हणले ते दुःख करायला लागलेलं आहे. प्राणा परिसाधिक जाणा सखा बंधो लक्ष्मण मज एकले सांडून स्वया प्रयाण मांडिले. मग त्या सुशीन वैद्याला म्हणायला लागलेले प्रभू रामचंद्र हा माझा धाकटा बंधू म्हणले प्राणापेक्षाही मला म्हणले असणारा म्हणले प्रिय आहे आणि तो म्हणले मला असणारा आता म्हणले या ठिकाणी म्हणले मला सोडून गेलेला आहे एकटाच असा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दुःख करायला लागलेला आहे. सखे बंधू दोघे जण येरांचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पावया. मग आम्ही दोघं बंधू म्हणले असणार म्हणले या ठिकाणी म्हणले वडिलांचं म्हणले असणार म्हणले वचन पाळण्यासाठी म्हणले आम्ही वनाच्या ठिकाणी म्हणले दोघं विचार करून आलेलो आहेत आणि आज या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्र म्हणायला लागला की लक्ष्मण म्हणले असणारा प्रिय माझा बंधू पाठीराखा असणारा कसा म्हणले मला सोडून गेले असं तो दुःख करायला लागले. राम वचन ऐके सुषेणा लक्ष्मण वेचिले प्राण मज चाड नाही निज प्राण ये राजणा काय चाड. मग लक्ष्मण जर म्हणले या ठिकाणी गतप्राण जर झालं ना मला कशाची सुद्धा म्हणले परवा नाही किंवा प्रिय असं काहीही नाही म्हणले माझा लक्ष्मण मला पाहिजे माझा लक्ष्मण मला उठला पाहिजे असं त्या सुसेनवाच्या पुढे म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले दुःख करून बोलायला लागलेलं आहे. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परमशौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. मग ही बंधू जर म्हणले या ठिकाणी अंतरला ना मला तर सगळं बुडालं म्हणले काही सुद्धा नाही म्हणले शौर्य नाही धैर्य नाही काही सुद्धा माझा उपयोग जगून नाही असा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणले दुःख आणि विलाप करायला लागलेला आहे. बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझे शौर्य शक्ती बुडाली माझी परमख्याती बंधू निश्चिते अंतरला. मग या ठिकाणी माझं धैर्य बी मला नष्ट झालेलं आहे शक्ती बी नष्ट झालेली आहे आणि काही सुद्धा म्हणले या ठिकाणी मला जगून उपयोग नाही असं दुःख म्हणले त्या प्रभू रामचंद्र म्हणले त्या ठिकाणी विलाप करायला लागले. नेत्र येतसे अंधारी गाते कापते थरथरे धनुष्य न धरवे करे धीर निर्धारे न धरवे. मग ह्या प्रभू रामचंद्राला एवढं दुःख झालेलं आहे की हा असणार हात पाय थरथर कापायला लागले मी काय करू आता ही बंधू मला सोडून गेलेला आहे धनुष्य म्हणजे हातात धरू वाटाना काय करू वाटाना एवढं दुःख म्हणजे त्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्राण जाती विकळ मती न स्मरे अळुमाळ वाचा जातसे बरळ शरीर चळचळ कापत. मग प्राण जात काय असं म्हणले प्रभू रामचंद्राला वाटायला लागलेलं आहे. प्राण आणि असणार म्हणले ज्ञान म्हणले डोकं म्हणले जागेवर नसल्यामुळे म्हणले प्रभू रामचंद्र काहीतरी त्या ठिकाणी बोलत बसलेले अशी स्थिती म्हणले त्या प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता माझं युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य बदून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. मग कोण या युद्धात
युद्धाचं म्हणले कार्यभाग सांभाळेल म्हणले. माझा पाठीराखा असणारा लक्ष्मण गेल्यानंतर म्हणले मी या ठिकाणी काय करू, या रावणाचं निर्धारण कसं करू, कसं होईल, असं हे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विलाप करायला लागलेला आहे. तू चाड नाही विजय व्रते, चाड नाही धृती गती, चाड नाही यश कीर्ते, बंधू निश्चिते अंतरला. ह्या रावणाला मारायचं, विजय मिळवायचा, सगळी ख्याती करायची, ही मला काही सुद्धा म्हणले त्याचा उपयोग नाही म्हणले. मला काही सुद्धा नको आहे म्हणले. माझा सखा बंधू असणारा अंतरल्यानंतर म्हणले ह्या ख्यातीला मला काही सुद्धा करायचं नाही, असं प्रभू रामचंद्र दुःख करत आहेत. जीविताची चाड कोण, उभ्याच मी सांडीन प्राण, या जिण्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मणा अंतरला. मग ही बंधू लक्ष्मण असणारा पाठीराखा अंतरल्यानंतर म्हणले काय ह्या जीवाला तरी ठेवून करायचंय, काय ख्याती करून तरी करायचंय, काही सुद्धा उपयोग नाही, असं म्हणून राम म्हणले त्या ठिकाणी विलाप करायला लागले त्या सुसेन वैद्यापाशी. धाव पावरे लक्ष्मणा, का करीतोशे प्रयाणा, मद सांडोनी दीन वदना, कोण्या स्थाना जातोशी. धाव बाबा लक्ष्मणा, तू कुठे जातो ही स्थान सोडून, मला सोडून म्हणले, धाव पाव म्हणले, मला सोडून जाऊ नको, कुठे चालला, असं राम त्या ठिकाणी दुःख करत आहेत. वनी मी पिंजराशी रे उपवासी, म्हणून या रुसुना जातोशी, के युद्ध करिता भागला असे, म्हणून जासे विसावया. तर लक्ष्मणा बाबा, तुला म्हणले असणाऱ्या उपवास का म्हणले घडलेला आहे म्हणले. मी कधी सुद्धा तुला विचार नाही, फराळ केली का, फळं खाल्ली का, जेवण केलं का, काही सुद्धा म्हणले न विचार केल्यामुळं म्हणले तू रागाला गेला का काय, मला सोडून निघालाय, असं राम म्हणले त्या लक्ष्मणाला बोलत आहे. इंद्रजिता सारिका रण योद्धा, रणी श्रमलाशी तू करिता द्वंद्वा, की सीता बोलली अपवादा, त्या विषादा मानिली. मग ही ज्या वेळेला म्हणले इंद्रजिता बरोबर तुला युद्ध करावं लागलं, त्यावेळेला भरपूर तुला श्रम पडलेला आहे, आणि त्या श्रमामुळे माझ्यावर रागाला गेला काय, का सीता तुला म्हणले काय बोललेले आहे, त्याचं दुःख तुला झालेलं आहे, म्हणून मला सोडून चालला का काय लक्ष्मणा, असं राम म्हणले म्हणायला लागलेलं आहे. लक्ष्मणा अरे ये रे ये रे, परतो माझा भेटी दे रे, मजवरी रुसला शिकारे, दोघेही वणीचे सांगाते. मग लक्ष्मणा तू सोडून मला जाऊ नको, कुठे चालला, परत ये, आपण या वनाच्या ठिकाणी संगत आहे म्हणले, तू माझा पाठीराखा आहे म्हणले, तू जाऊ नको मला सोडून, असं राम म्हणले त्या दुःख आणि विलाप करून म्हणले त्या ठिकाणी शोक करायला लागलेला आहे. तुझ वीर न घे जीवना, सर्वथा न सेवी अण्णा, न करी अयोध्या गमना, उभ्या प्राणा सांडीन. लक्ष्मणा बाबा, तू ज्या वेळेला जिवंत होशील ना, त्याच वेळेला मी अन्न घेईन, पाणी घेईन, काय सुद्धा म्हणले मला नको आहे म्हणले. तू जर जिवंत झाला तरच म्हणले हे सगळं मला प्रिय आहे, ख्याती आहे, कीर्ती आहे, असं राम म्हणले मोठे म्हणले त्या ठिकाणी विलाप करत आहेत. सीता न लगे मज सर्वथा, काय तोंड दाखवू त्या भरता, काय उत्तर देऊ तिची माता, बंधू सर्वथा अंतरला. मग तू लक्ष्मणा या ठिकाणी जर राहिला अंतरला तर काय करू त्या सीतेला तरी सोडून, काय म्हणते असणाऱ्या अयोध्येला मी जाऊ, काय तोंड दाखवू, असं म्हणून दुःख रामराया म्हणले त्या ठिकाणी करत आहेत. शत्रुघ्न माझा पुसेल जेव्हा, काय मी मुख दाखवो तेव्हा, गेला सर्व सुखांचा ओलावा, जीवी जीवा कांत. मग लक्ष्मण विचारील, सगळ्या तिन्ही आया विचारतील, असं म्हणून म्हणले कौशल्य विचारेल, कैकई विचारेल, सुमित्रा विचारेल, यांना काय सांगू, असं म्हणून राम म्हणले त्या ठिकाणी म्हणले दुःख करत आहेत. म्हणून घातली लोळणी
अंग टाकिले धरणे लक्ष्मणे मोकलिले रणे कोण शिराणे जिण्याची. मग त्या ठिकाणी असा विलाप म्हणले प्रभू रामचंद्राला करायला लागलेला आहे म्हणले. आणि धरणीवर अंग टाकून गडबडा लक्ष्मणा बंधू म्हणून विलाप म्हणले त्या ठिकाणी करून म्हणले जमिनीवर म्हणले लोळायला लागलेला आहे. वक्षस्थ पिटी हाते डोई पिटी धरणी ते विकळ जाता सर्व सामर्थ्य सुषेणे तेथे धरिले. मग ही प्रभू रामचंद्र जमिनीवर गडगडा लोळायला लागले. छातीवर म्हणले प्रभू रामचंद्र हाणून घ्यायला लागले. सगळं एवढं दुःख म्हणले ज्या वेळेला म्हणले त्या सुषेणाने पाहिलं त्यावेळेला म्हणले त्या प्रभू रामचंद्राच्या हाताला धरल्या गेलं आणि काय म्हणायला लागलेलं आहे. महामेरू कडाडीता की धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुषेण. मग ज्या वेळेला म्हणले एखादं धैर्यवान असणार म्हणजे झाड पडावा किंवा एखादा पर्वत पडावा किंवा नदीत म्हणजे एखादं मोठं म्हणजे दुःख निर्माण व्हावं त्याप्रमाणे म्हणजे हे असणारं म्हणजे पर्वत पडल्यासारखं म्हणजे दुःख म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे सुषेणाला झालेलं आहे. मरतया अमृत पान की दुकाळ्या मिष्टान्न की अवर्षणी वर्षे घन तेवी वचन सुषेणाचे. मग ज्या वेळेला म्हणजे दुष्काळ पडतो ज्या वेळेला म्हणजे ते दुःख निर्माण होतं त्यावेळेला ज्याप्रमाणे मरायला लागलेला माणूस आहे त्याला अमृत मिळावं अन्न मिळावं म्हणजे दुष्काळाच्या टायमाला त्यावेळेला जसा आनंद होतो ना त्यावेळेला म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे आनंद झालेला त्या सुषेणाने हात लावला. बरोबर आहे के स्वामी रघुनंदन तू सर्वदा पै सावधान बंधू वैकल्य वासना जाण झणी मना धरितोशी. मग सुषेण काय म्हणाले त्या प्रभू रामचंद्राला तू कसा आहे बाबा धैर्याचा मेरू आहे म्हणले सगळ्याला ज्ञान देणारा आहे सगळ्याला आधार देणारा आहे तू आणि तू म्हणजे असं दुःख जर करत बसलो तर आम्ही काय करायचं असं म्हणले ते असणारे सुषेण वैद्य त्या प्रभू रामचंद्राला म्हणायला लागलेला आहे. त्या उभा राहोनी चमो मुखाशी चिंतेचे बाणा हृदय जैसे तेणे अत्यंत दुःखी होशी ऐसे मानसे न धरावे. मग ही सगळं म्हणले दुःखाच्या हृदयाच्या ठिकाणी म्हणले बाण म्हणले तू सगळ्याला म्हणले द्या लागलेला आहे म्हणले तर असं तुम्ही प्रभू रामचंद्र दुःख करू नका आम्हाला बी म्हणले दुःख निर्माण होत आहे असं प्रभू रामचंद्राला हे सुषेण वैद्य म्हणले असणार म्हणले बोलायला लागलं. नाही पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला जीवन श्रीयेने असे भरला नाही निमाला सर्वथा. मग ह्या लक्ष्मणाचं काय झालेलं आहे जीव गेलेला नाही प्राण गेलेला नाही फक्त अतिष्ठित असं मध्ये असणार मला शरीर झालेलं आहे तुम्ही दुःख करू नका असा सुषेण वैद्य त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला मला बोलायला लागलं. निस्तेज न दिसेयाचे वचना नाही पालटले देह चिन्ह नाही काळीमा चढली जाणा जिवे लक्ष्मणा जितसे. मग ह्या असणाऱ्या म्हणले त्या लक्ष्मणाच्या म्हणले शरीरावर म्हणले अजिबात म्हणले अगदी मृत्यू कळालेला नाही म्हणले सगळं तेजस्वी असं शरीर दिसत आहे म्हणले डोळं तेजस्वी दिसते शरीर तेजस्वी दिसते मृत्यू कळा अजिबात आलेलं नाही तुम्ही दुःख करू नका काहीतरी करून म्हणले त्यांना असे असणारे म्हणले ते चक्कर आल्यासारखं झालेलं आहे म्हणले पडलेलं आहे म्हणले निश्चित तर आपण त्याला काहीतरी उपाय करू असं म्हणजे असणारं सुषेण वैद्य बोलायला लागलं. श्रीरामा पाहे सावधाना सुप्रसन्न याचे वदन पद्मजा सारखे जाण मुखचिन्ह दिसत आहे. मग ही लक्ष्मणाचा चेहरा जे आहे ना अगदी पदकमलासारखा म्हणले अगदी फुलून असा म्हणले दिसतो आहे म्हणले दुःख किंवा मलिन असं म्हणले ते असणारं शरीर अजिबात दिसत नाही चेहरा दिसत नाही असं त्या असणाऱ्या लक्ष्मणाला पाहून म्हणले त्या असणारं बोलायला लागलेलं आहे. सुकुमार याचे कर कमळ शीतळ न लागती. बरोबर सुकुमार याचे कर कमळ शीतळ न लागते चरण तळा टवटविता नेत्र युवळा लक्ष्मण विकळा नाही रामा.
मग ही सगळं म्हणले असणारं शरीर टवटवीत आहे म्हणले, डोळे टवटवीत आहेत म्हणले, अगदी त्या असणारं दुःख करण्यासारखं म्हणले स्थिती नाही रामा, असं म्हणले त्याला सुषेण वैद्य बोलायला लागलेलं आहे. प्राणहीन पै शरीर याचे न देखो साचार, सावधान याची गात्रे वक्त्र शेषावतार हा होया. मग ही लक्ष्मण कसं आहेत, शेष अवतार आहेत म्हणले, सावधान आहेत म्हणले, त्या निचष्टित म्हणले असणार म्हणले शरीर म्हणले नाही झालेला, प्राण रहित असं झालेलं नाही म्हणले, अगदी म्हणले तेजस्वी असं म्हणले त्यांचं शरीर आहे, असं रामाला सुषेण बोलायला लागलं. सावध ऐके रघुनंदना आगी हरी गज सैन्य पंचानना, राक्षस कुळ निरंजना बंधुरत्ना भय नाही. मग ही लक्ष्मण कसं आहे तर त्या असणाऱ्या सगळ्या कुळाचा म्हणले असणारं निर्धारण करणार आहेत म्हणले, त्या अशा कुळा तुमचा पाठीरा काय म्हणले आणि दुःख करायला सुद्धा काय कारण नाही, असं म्हणले सुषेण म्हणले त्या रामाला म्हणले बोलायला लागलेलं आहे. शक्ती दे लक्ष्मणा पडला असता हे जाणा, सर्वता नाही विसंज्ञा तेही चिन्ह उदारी. मग ही लक्ष्मण म्हणले शक्ती लागल्यामुळं कसं पडलेले आहेत, का पडलेले आहेत, त्या असणारी जी काय म्हणले चिन्ह आहेत ना, ती चिन्ह म्हणले रामाराया तुम्हाला मी सांगतो, असा वैद्य बोलायला लागले. जरी दिसता हे विकळा तरी पाटव्य असे प्रबळा, दुखदुखीचा नेत्र कमळा अळुमाळा दिसता हे. मग ही डोळ्या म्हणले असणार तेजस्वी दिसत आहेत म्हणले, ते असणार तेज जे आहे ना, त्या असणार तेज बी आहे टवटवीत आहे म्हणले, दुखदुख बी वाचते म्हणले, तर म्हणले ते काय सुद्धा भ्यायची कारण नाही, असं म्हणले ते असणाऱ्या लक्ष्मणाला पाहून सुषेण वैद्य रामाला बोलत आहेत. सर्वथा याशी भय नाही हे मी जाणतसे पायी, प्रतिज्ञा करतो तुझे पायी भय नाही लक्ष्मणा. मग प्रभू रामचंद्रा तुम्ही एवढं दुःख करू नका, काय सुद्धा दुःख करायचे कारण नाही म्हणले, दुखदुखी हालते म्हणले, तर याच्यावर म्हणले आपण काहीतरी उपाय करू, धीर धरा प्रभू रामचंद्रा, असं ते सुषेण वैद्य त्या रामाला म्हणले धीर द्यायला लागलेला आहे. मी जाणतसे वैद्यक प्रेतचिन्ह आवश्यक, सौमित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुटंक वदतसे. मग ही सुषेण वैद्य काय म्हणाले रामाला धीर लावून, मी कसं आहे वैद्य आहे म्हणले, मला सगळं कळतं म्हणले, प्रेतवत शरीर झालेलं नाही म्हणले, जीव अजून म्हणले असणार आहे म्हणले, हृदय हालतंय म्हणले, म्हणून म्हणले आपण काहीतरी प्रयत्न करू, तुम्ही दुःख करू नका, असा हा म्हणले सुषेण वैद्य त्या प्रभू रामचंद्राला धीर द्यायला लागलेला आहे. शक्ती भेदली हृदय संगे त्याशी उपाय ऐका कृपानिधी, एक वेळा आणोनी दिव्य औषधे बंधू सुबद्धे वाचवे. मग ही शक्ती जी आहे ना, त्या शक्तीचा भेद झाल्यामुळं म्हणले, त्या शक्तीचा भेद करण्यासाठी म्हणले आपण काहीतरी उपाय करू, आणि औषधी वल्ले आणल्यानंतर म्हणले, त्या औषधी वल्ले आणून म्हणले लावल्यानंतर म्हणले ह्या शक्तीचा भेद होईल आणि लक्ष्मण म्हणले सावध होतील, असं म्हणले सुषेण वैद्य त्या प्रभू रामचंद्राला म्हणले सांगायला लागलं. मग अशी औषधी येते कैसे ना त्या उपायासे सांगेन, एक वेळा प्रार्थना वायुनंदना औषधी जाणा आणाव्या. मग त्या सुषेण वैद्याला म्हणले विचारलेलं आहे औषध कुठून आणायचं, काय करायचं, हे असं म्हणले बोलल्यानंतर म्हणले त्या सुषेणने प्रभू रामचंद्राला सांग, आपलं वायुनंदन आहे ना हनुमंत, त्यांना प्रार्थना करायची, त्यांना विनंती करायची, आणि त्यांना सांगितल्यानंतर म्हणले त्या औषधी म्हणले ते घेऊन येतील. जवन हे सूर्योदय तव औषधे आणाव्या पावो, उदया येता कश्यपतयो कार्यान्वये साधावा. मग ही याचं म्हणले असं म्हणले आहे, ह्या शक्ती भेद करण्याचं म्हणले शस्त्र म्हणले ही औषधी जी आहे ना, त्या औषधी म्हणले दिवस उगवायच्या अगोदर आणायची, आणि दिवस उगवायच्या अगोदरच म्हणले त्याचा उपयोग करायचा, आणि दिवस उगवला गेला तर म्हणले ह्याचा काय उपयोग होणार नाही, म्हणून आपल्याला म्हणले सूर्योदयाच्या पूर्वीच म्हणले ही कार्य कराय का लागल रामा, असं म्हणले सुषेण वैद्य बोलायला लागले. उदया येता
गभस्ते औषधी प्राप्त नव्हते आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिळापते न वाचे. मग ही असणार सूर्य उदय ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला मला असणारी वनस्पती बी सापडणार नाही आणि ती इथं आणली तरी म्हणले ते आपल्याला समजणार नाही किती तेज आहे काय आहे. म्हणून म्हणले त्या सूर्योदय उदयाच्या व्हायच्या अगोदरच म्हणले तिला आणली बी पाहिजे आणि ती उपयोगात बी आणली पाहिजे. रामा असं म्हणजे सांगायला लागला. साधावया या कार्याशी सामर्थ्य एका हनुमंताशी इतरांची गती कायशी लक्ष्मणाशी वाचवावया. मग या लक्ष्मणाला जर आपल्याला वाचवायचं असेल ना तर एकच असणारा माणूस म्हणले या ठिकाणी कार्य करणार आहे. वायुपुत्र जो हनुमंत आहे ना त्याच्यावर कार्य तुम्ही सोपवल्यानंतर म्हणले आपण ह्या लक्ष्मणाला वाचवू शकू असं म्हणले असणार म्हणले सुसेन वैद्य म्हणजे बोलायला लागलेला आहे. इतुके सांगोरे श्रीरामाशी सवेची सांगे हनुमंताशी आजी जो मित्र वाचवावयाशी तोची होशे प्राणदाता. जवळी बोलवणी वायुनंदना गुज सांगे सुषेण लक्ष्मण पडिला विसज्ञा त्याशी जीवदान त्वा. मग त्या असणाऱ्या हनुमंताला म्हणले असणारे प्रभू रामचंद्राने आणि लक्ष्मणाने बोलवून घेतलेलं आहे म्हणले आणि त्या हनुमंताला सांगितलेलं आहे एक हनुमंता तुझ्या वाचकाची सेवा तर ही औषध सूर्योदय म्हणून लक्ष्मणाला म्हणले जीवदान द्यायचे श्रीमती कवडेताई सेवा करते. वाचवूया लक्ष्मणा रामाशी सुख समाधान सुख सुग्रीवा अंगदान सुख संपन्न वानर. मग हनुमंता तू जर एवढं कार्य केलं ना तर म्हणले सगळ्या म्हणले वानराला आनंद होईल प्रभू रामचंद्राला आनंद होईल सगळे म्हणले आनंदित होतील. तू एवढं कार्य कर बाबा लक्ष्मणाला उठवण्याचं असं त्या असणाऱ्या म्हणले त्या हनुमंताला म्हणले असणारं सुसेन वैद्य सांगायला लागले. प्रभू रामचंद्र की जय पवन सूत हनुमान की जय. तू रामाचा निज भक्त तुझ सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा राम स्मर सर्वदा. पांडुरंगा सर्वप्रथम नमन श्री चरण संताचे या त्यांच्या गर्भधानी एकतेचा विस्तार बाबाजे सद्गुरू दास तुका सज्जन मायबाप संत तुम्ही महेशाच्या मूर्ती तुमच्या चरणीनच मस्तक होऊन कथेचा अनुसंधान आहे. असणारा तू सभा घे आणि असणारा राम भक्त आहे हनुमंताची थवन तुती आणि करू लागली म्हणतात. तुझ सर्वाभूती समसमान अखंडता रामानुसंधान दृश्य दृष्ट आणि दर्शन रामचितगण देखसी. असणारा समसमान सर्व दृष्टीने पाहणारा तिने अवस्थेला तू रामच पाहणारा असा असणारे हनुमंता अशी तुती करू लागली वन्नेर. सुग्रीवा अंगद जांबुवंत नळ आदी वानर समस्त तुझे न्यामी राम भक्त श्रीराम सेवे सर्वदा. ए सुग्रीव अंगद नळ नीळ जांबुवंत सर्व असणारी भक्त तुझ्यामुळे हनुमंत आम्ही झालो दास झालो त्या रामाचे. तुझे न्याम श्रीराम भेटी तुझे न्याम श्रीरामी गोष्टी तुझे निराम देखील दृष्टी धन्य सृष्टी तुझे नियामी. तुझ्यामुळे रामाचं आम्हाला भजन मिळालं तुझ्यामुळे रामाची भक्ती मिळली तुझ्यामुळे राम बघाय मिळाला असं तू ते माझ्या हनुमंत बाप्पाची करून वानर वनचर झाले श्रीरामा सेवेचे किंकर तुझे निभव समुद्र दुस्तर झाला समग्र कोरडा. तुझ्यामुळे आम्हाला दास्यत्व घडलं राम भक्ती घडली किंकर आम्ही दासाचं दास झालो तुझ्यामुळे असणारा भाऊ समुद्र दुस्तरी कोरडा झाला हनुमंता. आवरती बुडत होतो मारती ते तुला लावून श्रीराम भक्ती वानर पंक्ती उदरील्या. जन्मायचं मरायचं आणि पुन्हा जन्मायचं असल्या राहत गाडी आता मी होतो म्हणले अडकलेलं जन्म मरण वाचवलं आणि आम्हाला असणार डायरेक्ट साईची मुक्ती प्राप्त केली हनुमंता तुझ्यामुळं. हे चिन्हवल सांगो किती तुवा उद्धरिली त्रिजगती तुझे निपापी उद्धर
करती पाप निर्मुक्ती तुझेनी. एवढंच नाही, त्रिजगताची तो उद्धार केलाय, पाप्याचा उद्धार केलाय. असं असणारा तो हनुमंता वन्यरा तुती करू लागली म्हणता. मांदी समवेता पीडिता उपवासी समता तुहाने ओनी विवरात केले तृप्त फळे जळे. असणारी वन्यरा सीतेच्या शुद्धीला गेली. 1 महिना अन्न नाही, पाणी नाही. शुद्धीने म्हणजे भुक्यानी तानेनी एकवळ झाली, मूर्छात पडली आणि तुरीचा भारा बांधावा अशी शपथात बांधली. युवरात नेलं, त्याला फळं बी घातली, पाणी बी पाजलं, सावध केलं तो हनुमंता. विवरेच हित हेमा तुआ उद्धरिली विरोत्तमा समुद्र त्रिपलवंगमा मरण धर्म चोकविले. युवरात हेमा नावाची अप्सरा होती, तिचा सुद्धा उद्धार केला. समुद्राच्या तीराला गेला, तिथं असणारा संपत्ती होता त्याचा सुद्धा उद्धार केला. एवढा पराक्रम हनुमंताचा केला. पांखे बिन माणसाचा गोळा संपत्ती उद्धरीला की हेळा शुद्धीला ओनी त्या काळा समुद्र जळा क्रमिले. संपत्ती नुसता मासाचा गोळा होता, त्याला पक नव्हती आणि चालायला ही सुद्धा नव्हतं. तसला मासाच्या गोळ्याचा उद्धार केला, 3 वेळा केला संपत्तीचा उद्धार. असा पराक्रम हनुमंता केला. छायाग्रह राक्षसी तिने सगळाची गिरीलाची काळज उपडणी वेगेची दुष्ट राक्षसी मारिली. छाया नावाची राक्षसीन होती, सावलीला धरायची ना आपुटच गिळायची. बुवा म्हणत नव्हती, साधू म्हणत नव्हती, बामण म्हणत नव्हती. खायची 12-12 कोसावरनं सावलीला धरून वडून खायची. त्या छायाला सुद्धा म्हणले दुष्ट राक्षसीला तो मारलं. एवढा पराक्रम हनुमंत तो केला. दानवांची माता न मारून गेला शिपरता पाय देव पर्वत माता तोही तत्वता उद्धरीला. सुरसा म्हणले दानवाची आई होती, सावत्र आजी लागत होती, कश्यपाच्या वंशातली होती म्हणून तिला सुद्धा न मारता तिच्या कानात तोंडात न गेला आणि कानात रामनामाचा भूपुकार केला, तिचा आशीर्वाद घेतला. अति दुस्ते समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा आणि जाऊन या परतीरा केले चरित्रा ते ऐके. म्हणले दुस्तर समुद्र 400 कोसाचा वलंगला, एका उड्डाणात वलगला. तुला सोबत नव्हता, पाठीराखा नव्हता कोण. म्हणले भीतीचा दरारा घातला तरी म्हणले पाठीराखा कोण नव्हता. तसल्या तिथं जाऊन तो काय काय पराक्रम केला हनुमंता सांगतो एक. म्हणले झाड घेऊनी मध्यरात्री लंका चोदली मारुती करोनी रावण सभा पालती चिता निश्चिती शोधिली. बायको दुसऱ्याची, गाव तिसऱ्याचा, झाडा घेतला तो रातुरात, सीतेची शुद्धी लावली, त्याच्या गावात गेला पण बेहला नाही. सगळी लंका जाळी, पालती केली. तो एवढा पराक्रम हनुमंता केला. 14 सहस्त्र वनचर तुआ मारिले एकसर झाडे झोडोनी समग्र वन चौपेर विध्वंसिले. त्याची शुद्धी लागली तर म्हणले 14,000चा बी काटा काढला, वन बी उद्ध्वस्त केलं, सर्व म्हणले मारून टाकली. भन्नाचं थैमान तिथं जाऊन घातलं. जंबुमाई प्रधान पुत्र तुआ मारिला अकया कुमार इंद्रजिताची करुणी ख्यात्र रणी सत्वर गांजीला. जंबुमाळ्याला मारला, क्या होतं शेवटाचं म्हणले पिठाचा दामटा होता, त्याला बी मारून टाकलं शेंडफळाला. असणारा सर्वांना गांजलं, भेद्रा लावला, दरारा लावला, लंकेत फटफट केली. 19 सन्मुख रावण तुआ करोनी पोचासन तिकट बाना वा गुबानी करून हृदय दशन नवीन दिला. सभेत गेला, रावणापेक्षा हातभर आसन उंच केलं, यटवान धावलं, वाकडं धावलं, तेल त्याचं, तूप त्याचं, चिंध्या त्याच्याच, सगळे काढायची पेटी बी त्याच्याच हाताने पेटवलं. सगळ्या अग्नीला बी लावला, शेपटाला अग्नी, साऱ्या गावाला बी अग्नी, त्याचं तोंड जाळून काळ केलं. आगी लावणी पोचासी जाळीले दाही मुकासी भस्म करोनी
लंकेसी सीता शुद्धीशी आणले. म्हणले त्याच्याच हातनं काड्याची पेटी, त्याच्याच हातनं तेल तुपण, त्याच्याच हातनं शिपूट पेटीलं आणि त्याच्याच आधी तोंड जाळलं, 10 तोंड काळी केली, सर्व लंकेला आग लावली हनुमंता. एकल्या एके आपणा अर्धरात्री त्वा जाण अनुनी महापाशन सेतू बंधन संपविले. सर्व सेतूचं काम, पूल तयार करायचं काम चालू होतं. सर्व वाढणाऱ्या कटाळी, पण तू कटाळा नाही, थकला नाही, बंगला नाही. रातचाच उठला, निम्याच्या पुढं सेतूचं काम तर पूर्ण केलं, पूल तयार केला. अति संकटी रिगम करीन खांदी वाहून लक्ष्मण वीर इंद्रजित दार तुवा एकलेन मारविला. संकट आलतं, ढगाच्या आडनं असणारा रावणाचं पोरगा इंद्रजित ढगाच्या आड जाऊन बाण मारत होता, दिसत बी नव्हतं, गवसत नव्हता. तो काय केलं, तर हातावर म्हणले इंद्रजिताला घेतलं, ढगात उड्डाण केलं आणि असणारा इंद्रजिताचा काटा काढला, तो एकल्याने मारला. मनी न धरवती धरिता ती कर्मी केली हनुमंता भक्तो तमा कपिनाता श्रीराम सुखारता बंधू उठवी. मनाला धर ना धरायची तो कुर्मा असली, दुस्तर दुस्तर केली, कुणाला होली नसती तेवढी केली. एवढं म्हणले तो कार्य केलंय. आता रामाला सुख द्यायचंय, लक्ष्मणाला सावध करायचंय. लवकर उठ बाबा, शीघ्र जाऊन आपण उदय येता भास्वर वेगी दिव्याऔषधी त्यानं बंधू लक्ष्मण वाचवी. लवकर उड्डाण करायचंय, लवकर जायचंय, दुर्गागिरी पर्वताला औषध घेऊन यायचंय, लक्ष्मणाला उठवायचंय, लक्ष्मणाला सावध करायचंय, रामाला सुख द्यायचंय. पूर्वे वेरे जांबुवंते तुझ लागी सांगतिले होते त्याची जाऊन द्रोणाद्रिती दिव्या औषधी ते आणावे. शरबंदाच्या टायमाला जामवंत काकांनी सांगितलं होतं त्या दुर्गागिरीवर जायचंय, तिथल्याच औषधी घेऊन यायच्या त्या, अशी माहिती वाढणार माझ्या बाप्पाला सांगू लागली. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्या औषधी थोर थोरी ऐका त्यांच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेना. म्हणले दुर्गागिरी पर्वतावर दिव्य औषधे थोर थोर आहे, उत्तरेच्या दिशेला येते, त्याची नावं सांगतो सावधायक हनुमंत बाप्पा. विशल्य होती पूर्ण विशल्य कळली तिचा विधान अतियुक्तीने आपण वेगे शोधून आणावी. शैल्यानी विशल्य 2 प्रकारची वनस्पती, एक घाव बुजवते, एक जखम नीट करते, अशा असणाऱ्या वनस्पतीची नावं सांगू लागली म्हणतात. घाय जाती बुजवना क्षते कानपती आपण अंगी राहो न शके वन सुवर्ण जानती नाव. जखम राहत नाही ती शैली आहे म्हणले, आणि वन राहत नाही ती सुवर्ण नावाची वनस्पती, अशी माहिती माझ्या हनुमंत बाप्पाला सांगितली म्हणतात. पाण्याची तळ सुकुमारा खूप न शकती चंद्रा करा फळे हिरवी सुंदर रक्तावर फुले तिची. कशी आहे ती सुकुमार आहे ती, चंद्राचं सुद्धा किरण त्यांना सोसत नाही, चंद्राचं सुद्धा ऊन लागलं की सुकल्या जाते ती. टवटवीत अशी असणारी म्हणले वनस्पती आहे, पानं हिरवी येते, फळं हिरवी येते, लाल फुलं येते, अशी माहिती बाप्पाला सांगितली म्हणतात. वाचवा वया लक्ष्मण करावे सवे गमन म्हणून धरिले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे. लक्ष्मणाला वाचवायचंय, पाय धरल्यात, लवकर उड्डाण कर बाबा, लवकर झालं औषधी घेऊन ये बाबा. वामूचा जीव दाता तू वाच
सुकविली भव व्यथा बहु बोलणे न घडे सरीवथा सद्गुरु तत्वता तू आम्हा सर्व असणार बोलायला लावू नको आमचा जीव जाताय तू प्राण जाताय आता बोलू नको आमचा सद्गुरु आहे बाबा लवकर उड्डाण कर बाप्पा चुकलो भाव भ्रमा तुझे न्याम श्रीरामी प्रेमा प्रिय व्हावया वान रामा प्लवंग मावोट वेगी आम्ही होतो आम्ही असणाऱ्या आमच्या परपंचात होतो पण तुझ्यामुळे आमचं सगळं चुकलंय ब्रह्म बी चुकलंय भक्ती मार्ग तो जाऊन दिला बाबा लवकर उड्डाण करा म्हणता धरुणी रेहू नंदाना करवे सवेग प्रयाणा त्याने सकळार्थ संपादून विजयी होऊन येशीला मनात राम असू द्या ध्यानात राम असू द्या अखंड चिंतन रामाचंच कराव भजन रामाचंच कराव विजय होऊन येशील बाप्पा असं बाप्पाला सांगू लागले माझे स्वामी श्रीराम यासी माझे भक्ती सुखवान रासी ते मज सांगाची स्मरणासी ऐसे मानसी न मानावे माझ्यामुळे भक्ती रामाचे माझ्यामुळे औषध येते माझ्यामुळे लक्ष्मण सावध आहेत असं म्हणत नको मी म्हणलं की जागोजागी नडशील राम करता म्हणशील तरी जय होशील बाबा प्रेमाची जाती ऐसीच आहे बोलता मागे पुढे न पाहे ऐसी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एका प्रेमाची जातच असे बर का संतापाशीच प्रेम आहे बर का जगाच्या बाजारात काय मी मिळतं भाजीपाला संत दर्शन दुर्लभ आहे पंढरपूरला जावं लागतं तीर्थाला जावं लागतं संताचं प्रेम वेगळं आहे बाबा प्रेमाची जातच असे हनुमंताला सांगू लागली म्हणता स्मरणी नाही द्वंद्व बाधा स्मरणे नाशी सकळा पदा छे दोन्ही द्वंद्वाचे या कंदा परमानंद पाविजे म्हणलं द्वंद नसतं बरं का द्वंदाची बाधाच प्राप्त होत नाही संताला द्वंद छानल्या जातं बघा म्हणले संत संगती म्हणून मार्ग गती आकळ श्रीपती येणे नळे पंथी तर म्हणले दोन तिथं राहत नाही असं हनुमंताला सांगू लागले करुणी रामस्मरण वेगी करावी उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जानोनी लवकर बाप्पा उड्डाण कर सावध जा मार्गाचं चिन्ह लक्षण कर चल बे चलत मन होऊन देऊ नको सावधगिरीने मला औषध आण बाबा लवनादी सकळ समुद्र सांडून कुश द्वीप सुंदरा ओलांडून क्षीरसागर पर्वतेंद्र तानावा दुधाचा समुद्र वंडायचा मिठाचा वंडायचा असं म्हणले 4 समुद्र वंडायच्यात आणि 5वा असणारा म्हणले क्षीरसागर बी वंडायचा मग दुर्नागिरीवर जायचं आणि तिथल्या औषधी घेऊन यायच्या त्या बाप्पा पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेगी सर्वतांना लक्षिती जगी त्यागी वे त्याही वेगी परिसी पांग पर्वताच्या मल्ल्या उत्तर भागीला औषध येते सावधगिरीने शोधायच्या त्या आणि ती घेऊन यायच्या त्या हनुमंताला वारंवार सावधगिरीचा विसरा देऊ लागली पुष्पे देदीप्यमान प्रभात सूर्य तेजा समान पर्ण सदा नित्य नूतन समूळ जाण सुस्वादा ती चमचम चमकते ते सुवास येतोय वाद्य वाजल्यासारखा आवाज पण येतोय अशा औषधीची माहिती माझ्या बाप्पाला सांगितल्या गेले समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वती सांडली त्वरित औषधी तेत झाली असणारी इंद्राची संपत्ती समुद्रात टाकली होती तेव्हा म्हणले संपत्ती काढाय गेली वासुक्य म्हणले असणाऱ्या सर्पाचा नाडा केलता सुरव्याची रवी केलती समुद्र मंथन केलत त्या टायमाला म्हणले औषधी अमृत निघालं होतं दैत्याचं देवाचं भांडण लागलं होतं पण कसं कसं देवानी घेतलं अमृत राज्य गंधर्व राज करीती दुर्दयांची स्थिती औषधी आती यत्ने राखीती अहोरात्री सावधान दैत्य देवाचं युद्ध लागलं अमृत
मला पाहिजे म्हणून त्यात घडाईत हेंडकळलाय, तिथं औषधे प्राप्त झाले ते, तिथं गंधर्व राज्य करतात. तेल घालून म्हणले सावध डोळ्यात तेल घालून राखण करतात. तुझा आणि औषधीची गंधर्व मिसळती युद्धाची, चुकून या पायांची दिव्या औषधीची आणावे. तू समोर जाशील, जासूच्या मळ्यात जावाय जाशील तसं जाशील, समोर औषधे घेशील तर भांडण लागल. डोळ्याला चुकून झोपलेली बघायची मग हळूच औषधे आणायची त्या, नाहीतर म्हणले भांडणं लागली की तिथंच वेळ निघून जाईल बाबा. राक्षस नष्टा मायावी कपटे छळीती महालागवे, मार्गे घालिती मागोवी ते चुकवावी आती यत्ने. म्हणले मायाळू आहे ती राक्षस, चार मारा विद्या ती म्हणले त्यांना उचटन तसली म्हणली काळी विद्या आहे त्यांच्याकडे, ती फसवतेली टकवतेली गुतवतेली, त्या मायाला बळी पण नको बाप्पा. नाना परिचा छळ नोक्ती राक्षस छळते आतर्क्य योक्ती, ते सांडून मारुते शीघ्र गती परतावे. नाना तरीचा छळ करतात, नाना तरीची माया धावतात, फसवतात ठकवतात, त्याला बळी पडणू का हनुमंता, त्याच्यावर माफ करून लवकर औषधी घेऊन ये बाबा. पण ते आघ्वान निमेषार्धी क्रमुण मनोवेग तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. लांबचा पल्ला आहे, मनाच्या वेगाचा तुझं गमन आहे. मन म्हणले मुंबईला गेला की तिथं तू पोचतोय, मन कलकत्त्याला गेला तिथं पोचतोय, असं असणार मनोगत आहे बाबा हनुमंता. लवकर जा बाबा. तथापि मार्गाची यागनी तुझ सांगेन कपिनाथा, गमन करावया संख्या तत्वता अवधारी. बाप्पा किती लांब जायचंय, किती लांब यायचंय, किती कोस किती किलोमीटर, सावधायक बाबा किती लांब जायचंय ते मार्ग सांगतो तुला. 110 ते 10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावा. म्हणलं 12,40,400 कोसाचं अंतर आहे जाण्याचं, येण्याचं बी तेवढंच आहे. 24,08,080 कोसाचं अंतर आहे, तेवढं म्हणले पार करून तुला हनुमंत बाप्पा औषधी घेऊन यायचे अशी माहिती. आणि बाप्पाला सांगितली म्हणतात रात्राही मध्यान सूर्योदयी न होता जाण, औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. रातच जायचंय, रातच औषधी घ्यायच्या, त्या ताबडतोब माघारी यायचंय, उशीर लावायचा नाही असं माझ्या बाप्पाला. आणि वारून वारे वाढणारं सांगून अवघी अतिक्रमिता सूर्य उदयातील पावता, औषधी येते हाता कपिनाता अवधारी. औषधी दिसते ते बी गवसते ते बी हाताला बी येते, त्या दिवस उगवल्यावर दिसत बी नाही त्या गवसत बी नाही त्या. उदया येता देवा कर औषधी मंद तेजाच माग्र, होता तिनं लागता क्षण मात्र न होती गोचर सरीवार्थी. म्हणले त्यांचं तेज बी लपल्या जात, आणि औषधी मंद होत्या त्या, गुप्त होत्या त्या, दिसत नाही त्या गवसत नाही त्याची माहिती बाप्पाला सांगितली म्हणतात. आणि बीज एक कपिनाथा तुझ मी सांगीन तत्वता, दिवाकर उदया येता कारी सर्वता नाशला. पहिले हनुमंता तुला सांगतो, दिवस जर उगवला आणि किरण म्हणले सूर्याचं पल्लं की कार्याचा नाश होतोय, कार्य धरलेलं नासून जाईल बाबा. म्हणून म्हणले सावधगिरीने जाण, सावधगिरीने घेऊन ये. ब्रह्मशक्ती वेद पूर्ण उदय येता सहस्त्र किरण, ज्यावरी घाली जे आपण
वांचेना. ब्रह्मशक्तीला वरदान आहे ब्रह्मदेवाचं. सय्यद महाराज तर ज्या शहाजीदादा, चला. पुरुषावर घालल त्याचा म्हणले किरण सूर्याचं पल्लं त्याचा प्राण वाचणार नाही असं वरदान आहे त्या ब्रह्मशक्तीला. अशी माहिती हनुमंत बाप्पाला सांगितली. लागी कपिलता सवेग गमन करी आता सौमित्रा वाचवो निसर्वता श्री रघुनाथा सुख दे. लवकर उड्डाण कर, लवकर जा, लवकर म्हणले असणारी औषधी घेऊन ये आणि लक्ष्मणाला वाचव. पवनसुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. राजा सुग्रीवापन प्रार्थिता झाला वायुनंदन शीघ्र करुणे प्रयाण बंधू लक्ष्मण उठवाया. पांडुरंगा कृप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मान संतांशी रंजो चित्ताशी आपुडिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आईसे देई प्रेम काही कळा. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. कथेचा अनुसंधान या ठिकाणी असणारा दिव्य भव्य असणारा लक्ष्मण शक्ती मुक्त महोत्सव सोहळा सुजान श्रोते सज्जन गुणी ज्ञानी वाचक प्रवचक मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. कथेचं अनुसंधान या ठिकाणी असणारा राजा सुग्रीवा विनंती करू लागल्या गेले हनुमंतराया औषधी आणायच्यात लक्ष्मणाला उठवायचंय आणि तुम्ही तर सर्वत असणारा ज्ञानी आहात जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. काय काय बोलता लागे पायासी सत्वर करावे आणून औषधेशी सौमित्राशी उठवावे. शरणागत विभीषण हनुमंतरायाचं असणारा चरण धरल्या गेला आणि हनुमानजीला सांगू लागल्या गेले लक्ष्मणाला उठवायचे. एकतर उशीर झालाय सुरुवात करायला 9 वाजल्यात बाबा म्हणले वाचा. सकळ वानरास जो जांबवंत बोले सुर द्रोणाद्रीस सुबंधोस वाचवे. वयोवृद्ध जांबवंत काका या ठिकाणं सांगू लागल्या गेले गोड 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 बोलू लागल्या गेले औषधी आणाव्या लक्ष्मणाला वाचवायचे लवकर निघा. अंगद युवराजा जो का बोलणे अति नेट का विनवित से देखा कपिनायका. तरुण जवान युवराज असणारा अंगद वीर या ठिकाणं आणि तेही हनुमंतरायाची विनंती करतात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी औषधी आणायच्या विनवणी करू लागले. सकळ दुस्तर तरवा मेवा तुझा उपकार केवी सांगू सम हनुमंता. आतापर्यंत हे हनुमानजी तुका म्हणे संकटाशी शरण जावे मारुतीशी. आतापर्यंत सर्व संकटामधून बजरंग बली आम्हाला तुम्ही तारल्या गेलं म्हणून भवसागर जन्म मरणाच्या येरझारे मधून तारणारे तुम्ही एकले एक हनुमानजी म्हणता. ती संकटी दुर्गमी तुवा वाचवलं सकळा तुझी स्वामी बहुवाचा मी किती अति संकट ज्या वेळेस पडल्या गेलो आणि त्या वेळेस दुर्गम अशा प्रकारच्या संकटातून हनुमंता तुम्ही आम्हाला वाचवलं. आता किती बोलावं. तसे का अर्थाचे सार ऐके कपिन असाचार हरी आणि त्या गीता सौमित्र सर्व सहार होईल. जास्त बोलण्यापेक्षा मोजकं आणि सार महत्वाचं सांगतो म्हणले. जर उशीर लागला औषधी जर नाही आल्या तर लक्ष्मणाचा प्राण वाचणार नाही सर्वांचा संहार होईल. देखता लक्ष्मण राम तात्काळ सोडील प्राण त्या सवेची सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता. लक्ष्मण गेले
पाठीमाग असणारा रामणारा राहणार नाहीये आणि तेही आपला प्राण देतील. राम सुग्रीवा पाटील विभीषण नारायण सृष्टी येरा वानरा काय गोष्टी सकळ दृष्टी आकांत. राम गेले, सुग्रीव गेले, शरणांगत विभीषण वाचणार नाही. येर ती असणारे वानराची काय गोष्टी म्हणतात. ऐकताची सीता सुंदर लागता निमिष मात्र त्यागिल शरीर अनर्थ थोर होईल. ही वार्ता जर का अशोकवनामध्ये सीतामय्याला कळाली, सीतामाई आपला प्राण देईल म्हणतात. शत्रुघ्न ऐकता प्राण सांगतील सर्वता. ऐकताची तिघी माता प्राण तत्वता न राखेते. भरत राहणार नाही, शत्रुघ्न राहणार नाही. आणि जर ही वार्ता कौशल्या, सुमित्रा, कैकेयी तिन्ही मातेंना कळाली, तेही आपला प्राण देतील. अकांत होईल देशी अकांत सकळ लोकाशी. अकांत देवदानवासी सकळ सृष्टी आकांत. म्हणून हे हनुमंतराया सृष्टीवरती देव, दानव, मानव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर सर्वत्र आकांत होईल. दुःखाचं वातावरण सर्वत्र पसरल्या जाईल. बांधवडी सोडील कोण वडील कोण रावण. देव काय न साध पूर्ण एवढं विघ्न मांडेल. देवांची बांधवडी कशी सुटणार. आणि म्हणून हे देव कार्य साधल्या जाणार नाही. या कारणानं हनुमंत औषधी आणणं महत्वाचं. लागे ग कपी नंदना वीर शूर सर्वज्ञ. औषधी आणून लक्ष्मणा जीवदान होये जाता. म्हणून हनुमंतराया वीर शूर सर्वज्ञ ज्ञानी तुम्ही आहेत. या ठिकाणी औषधी आणाव्या. सर्वांमध्ये लक्ष्मणाचं जीवदान देऊन जीवदाता व्हा. इतके बोलत अंगल वीरा सकळ वानरांचा भार. ऐकून या रामचंद्रान काय उत्तर बोलत. एवढे आतापर्यंत अंगद वीर असणारा बोलत होते महाराज. आणि मग ज्यांचा बंधू असणारा लक्ष्मण शक्तीच्या घावाने विकळ पडलेला आहे, ते प्रभू रामचंद्र आतापर्यंत ऐकत होते. प्रभू रामचंद्रानं आतापर्यंत बोलले नाही. आता ऐकलं, सर्वांची विनंती या ठिकाणी ऐकली. आणि आता प्रभू रामचंद्र काय बोलू लागले गेले. कुळ पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञ. भातृभिक्षेची आदान या लागी शरण जाण तुझा आलो. प्रभू रामचंद्र बोलतात. कपी कुळ पंचानना, वानराच्या कुळामध्ये असणारी या ठिकाणी तुम्ही सिंह आहात. आणि मी असणारा माझ्या बंधू लक्ष्मणाचं असणारा जे जीवदान आहे, म्हणून माझ्या भावाचं असणारी भिक्षा, जीवाचं जीवदान मी या ठिकाणी तुम्हाला मागायला आलो. रामराया बोलू लागले गेले. लक्ष्मणाच्या जीवदान तुझं भिक्षा मागो आलो जाणार. सर्वता बळांग मुख न होन बंधू जीवदान पुन्हा जवळ मागावं हे ज्यांना कळायला गेलं ते भगवान परमात्मा आहे. आणि जे असणारी या ठिकाणी दात्याच्या भूमिकेमध्ये आज असणारे हनुमानजी आहेत महाराज. प्रभू रामचंद्र हनुमानजीला सांगू लागले गेलेले, विनंती करतात. ओ हनुमंत, इथं असणारी या ठिकाण मी तुमच्या दारामध्ये याचक आल्या गेलेलो आहे. मी असणाऱ्या माझ्या बंधूच्या जीवाचं जीवदान भिक्षा मागायला आल्या गेलेलो आहे. आणि एक आहे महाराज की भिक्षा असणारी या ठिकाणी मागायला आलो ना, तुम्ही मला विनमुख पाठवू नका. हो, मला विनमुख तुम्ही लावणार नाहीये. संत उदार उदार भरले अनंत भांडार मागवत्यासी पुरी आणि कांसी उरे. हे असणारी या ठिकाणी रामायणामध्ये हनुमंतराय संत सुग्रीवा जीव आणि राम हा देव आहे. देव असणारा एवढा महान भगवान परमात्मा, कुठलीही गोष्ट शक्य त्यांना नाही, तरी हनुमंतरायाला मागणी मागू लागल्या गेलेल्या. एक
अनाथ अरे वा. लक्ष्मण वेल झालो येत आम्हा जीवदात कपिनाथ तू असनाथ करावे. तसं पाहिल्या गेलं तर भगवान परमात्मा अनाथ नाहीयेत बरं का साळुंके महाराज. अनाथ कोण आहे? सर्व असणाऱ्या जीवाची अवस्था वेगळी, देवाची अवस्था वेगळी. अनाथाचा नाथ जनार्दन. आणि तेच काय म्हणतात, मी लक्ष्मणाविना अनाथ झाल्या गेलेलो आहे आणि या कारणानं तुम्ही मला सनात करा. सनात करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? गुज संतांशी पुसावे. बरोबर आहे का नाही? संत असणाऱ्या अनाथाला सनात करतात. भगवान परमात्मा हनुमंताचा महिमा वर्णन करत असताना मी अनाथ झालेलो आहे, माझा लक्ष्मण असणारा जर या ठिकाण वाचवायचा असेल तुम्ही मला जीवदान द्या, अनाथाला सनात करा म्हणता. चलिया लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण. अरे वा. पाचवा हनुमंता पण निषेधान भाक माझी. भगवंतानं असणाऱ्या साक्षात हनुमंतरायाच्या समोर या ठिकाणं हनुमानजीला सांगतात, एकदा जर काम आमचा बंधू लक्ष्मण वाचला गेला, लक्ष्मण वाचल्यानंतर आम्ही बंधू 4 जण, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न, 5वा हनुमानजी, हे तुम्ही या ठिकाणं माझं वचन घ्या, तुम्ही आमचे भाऊ आहेत. तसं पाहायला गेलं तर आहेच बरं का. पिंड घारीने झडपिला तो अंजनीने सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हा एक असणारा चिंतनाचा भाग. लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, भावार्थ. नाथबाबांना जे अभिप्रेत किंवा नाथबाबांना जे पाहिजे ते काही वेगळंच आहे. तसं